प्रभू करुणेचा सागर तू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभू करुणेचा सागर तू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभू मच्छा परी मन माझे तव दर्शनी तळमळते मच्छा परी मन माझे तव दर्शनी तळमळते जणू चातक हे डोळे विरहाग्नी जळजळते जणू चातक हे डोळे विरहाग्नी जळजळते कधी येशील परमेशा कधी येशील परमेशा नको अंत असा पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभू करुणेचा सागर तू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभू त्रयतापे अलर्कतो क्षण मात्रे शांत विला त्रयतापे अलर्कतो क्षण मात्रे शांत विला दैवल्यतापसीतो तव चरणी शरण आला दैवल्यतापसीतो तव चरणी शरण आला सर्व शक्तियुक्त असता सर्व शक्तियुक्त असता मजसी का दुरवी तू हे स्वामी श्री दत्त प्रभू करुणेचा सागर तू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभू करुणेचा सागर तू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभू कारागमणी धरिला मी काय गुन्हा केला कारागमणी धरिला मी काय गुन्हा केला तू माता पिता माझा अज्ञानी मी बाळ तुझा तू माता पिता माझा अज्ञानी मी बाळ तुझा अक्षम्य हे माझे गुन्हे अक्षम्य हे माझे गुन्हे तरी पदरी धरी वातू हे स्वामी श्री दत्त प्रभू करुणेचा सागर तू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभू करुणेचा सागर तू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभू अश्रूंची ही सुमने तुझ वाहिली परमेशा अश्रूंची ही सुमने
तुझ वाहिली परमेशा, सुधाकर दास तुझा पडला श्री चरणी तुझ्या, सुधाकर दास तुझा पडला श्री चरणी तुझ्या, तारी मज दत्त प्रभू, तारी मज दत्त प्रभू, बुडलो रे भव सिंधू, हे स्वामी श्री दत्त प्रभू, करुणेचा सागर तू, कधी करुणा करशील रे, किती वाट तुझी पाहू, हे स्वामी श्री दत्त प्रभू, हे स्वामी श्री दत्त प्रभू, हे स्वामी श्री दत्त प्रभू। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत हो। अनंत ब्रह्मांड नायक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये पंचकृष्णाला सन्मान दिलेला आहे। त्यापैकी श्री दत्तात्रय प्रभू महाराज हे दुसरे कृष्ण आहेत महानुभावांचे। युगप्रणालीप्रमाणे जर पाहिलं तर त्रेतायुग आधी येते, परंतु व्यवहारीचा उपाधी तो ईश्वराही मान्य, व्यवहाराचा उपाधी परमेश्वर सुद्धा मानतात। आणि म्हणून कृष्ण महाराज हे एक क्षत्रिय राजे होते, मोठे होते, आणि म्हणून त्यांना पहिला मान माईम भट्टाला निरूपण करताना स्वामीने दिला। माईम भट्टाचीही कृष्ण महाराजांवर विशेष प्रतीती होती, कर्मयोगाचे जाणकार होते, म्हणून पहिलं नाम त्यांचं जरी उच्चारलं कृष्ण महाराजांचं तरी युगप्रमाणे जर पाहिलं तर दत्तात्रय महाराजांचं प्रथम स्थान येते। पण व्यवहाराचा उपाधी ईश्वराला मान्य असल्यामुळे कृष्ण महाराजांचं नाव पहिल्यांदा सांगितलं। आणि दुसरे आमचे हे दत्तात्रय महाराज हे दुसरे कृष्ण। या पंचकृष्णामधले हे दत्तात्रय महाराज जे आहेत यांचा महिमा चक्रधर प्रभू महाराजांनी प्रसंगोचित प्रत्येक अवताराची स्वामी माहिती देतात। विचार प्रकरणामध्ये याचे सरोडे आलेले आहेत। श्रीप्रभूंच्या संबंधित काही सूत्र येतात, चक्रपाणी महाराजांच्या संबंधित काही सूत्र येतात, तसे दत्तात्रय महाराजांच्या संबंधित स्वामींनी जे सूत्र निरूपण केले ते फक्त 4च आहेत। चरित्र जर काढून पाहिलं तर जुने चरित्रकार काय लिहितात, फार त्यांनी अशी एक वेगळी भाषा वापरलेली आहे चरित्रकारांनी। चरित्र जर तुम्ही चांगलं वाचत असाल तर त्याच्यामध्ये बघा असं येते की गोसाव्यासी आरोगणा झाली, भक्तिजना जेवणे झाली। फरक ठेवला जीवात आणि परमेश्वरात, अर्थ एकच आहे। गोसाव्यासी तांबोळ झाले, भक्तिजनी विडे घेतले, म्हणजे एकच आहे। गोसाव्यासी पौढ झाला, भक्तिजनी निजैली, अर्थ एकच आहे पण बदल ठेवला। तसं दत्तात्रय महाराजांचं एवढ्या मोठ्या युगतीचं नाव न घेता त्यांच्या लीळा म्हणजे कोणत्या, तर सह्याद्रीच्या लीळा 7। सर्वात कमी चरित्र आहेत म्हणजे दत्तात्रय महाराजांचे लीळा चरित्रामध्ये 7। द्वापारीच्या 48, द्वापारीच्या लीळा म्हणजे कृष्ण महाराजांच्या 48, द्वारावतीकारांच्या 14 लीळा 15 लीळा बस। आणि गोविंदप्रभू महाराजांच्या 325 लीळा 315 लीळा गोविंदप्रभू चरित्रामध्ये उपलब्ध आहे। आणि स्वामींचे तर बरं 1200-1300 चरित्र आपल्याला लीळा चरित्रामध्ये अभ्यासाला भेटतात। पण या 3 अवताराचे काही स्वतंत्र चरित्र नंतर काढले, परंतु स्वामींनी सांगितले थोडक्यात आहे। आता हे सह्याद्रीच्या 7 लीळा, आता 7 लीळा म्हणसान तर त्या आपल्या स्वामींनी सांगितल्या म्हणून 7 वांचून दत्तात्रय महाराजांच्या इतराच्या संपर्कात आलेल्या भरपूर लीळा आहेत। जसे कृष्ण महाराजांच्या 48 सांगितल्या, पण याच्या व्यतिरिक्त भरपूर आहे। आता स्वामींच्या 48 लीळामध्ये सुदाम कुठंच आला नाही, म्हणून सुदामाला नाकारता येत नाही, कारण सुदाम जगप्रसिद्ध आहे, कृष्ण महाराजांचा भक्त होता म्हणून। मग आम्ही प्रसंगाने त्या लीळा सांगूनच देतो, कारण कसं की शेवटी सुदाम प्रसिद्ध आहे म्हणून सुदामाची लीळा सांगितली म्हणून अन्य वार्ता होईल असंही म्हणता येत नाही, कारण सुदाम जग प्रसिद्ध आहे आणि त्या 48 मध्ये कुठं सुदाम आला नाही, अशी पंचित आहे ना, तर असं होऊन जाते। तसेच दत्तात्रय महाराजांचाही विषय तोच आहे, इथपर्यंत की दत्तात्रय महाराजांचा सर्वात जास्त व्याख्यान केले जाते म्हणजे 24 गुरूंवर। आणि 24 गुरूचं आख्यान यदुराजाला सांगितलेलं ते 7 लीळाच्या त्या 7 याच्यामध्ये ते नाही आहे, 7 लीळांमध्ये ते नाही आहे। आणि कवीश्वर बासाने उद्धव गीतेमध्ये सगळं वाखाणलं आहे, म्हणजे कवीश्वर बास 7 ग्रंथाला आपण प्रमाण मानतो, तर उद्धव गीतेमध्ये त्यांनी 24 गुरु आणले बरोबर।
म्हणजे जेव्हा ज्ञान सांगायचं काम पडेल तेव्हा तुम्हाला सर्वदेशिकच घ्यावं लागते, सर्वच तुम्हाला घ्यावं लागते, तेव्हाच ते खरं तुम्हाला पटेल किंवा तुम्हाला पटवण्याच्या क्षमतेमध्ये आपण उतरू शकतो. एखादं सूत्र स्वामी सहज बोलून जातात, पण त्याच्या पाठीमागं खूप मोठा इतिहास असते. मी एक सूत्र अभ्यासत होतो, वशिष्ठ आणवीची प्रथम करण्याची रिगुणी जाणे. त्यातो देहद्वंद्वे निवर्तली परी मनद्वंद्वे न निवर्तीची. पुत्रवियोगे आडीदरडी वरुणी घाली, परी अभिमानी देवता वरच्या वर धरी मरून येती. सूत्र स्वामीचं हे आहे. तो अदंडी ना जो याला जो आहे याला वशिष्ठ जो आहे त्याला आणवीची म्हणजे इंद्राची एक विद्या आहे, आणि त्या विद्येने त्याचे देहद्वंद्व संपले, म्हणजे अष्टसव संपले, मनद्वंद्व त्याचे म्हणजे रागादी शतक जे आहे ते जात नव्हतं, आणि त्याला पुत्राचा वियोग होता. पुत्राचा वियोग कसा झाला याच्यामुळे पुराणात खूप मोठी कथा आहे. मग ती कथा तिकडे पाहिली तेव्हा समजते गेला पुत्रवियोग कसा काय आहे. तर त्याच्यामध्ये 100 पोर वशिष्ठाचे विश्वामित्रांना मारले पुराणात कथा आहे. मग कसं ते काढून पाहा लागते, काढलं की त्याची माहिती बी वाढते आणि अजून चांगली समजते ते. म्हणून त्याला आपण डायरेक्ट अन्य वार्ता नाही म्हणू शकत, कारण त्याचा संबंध आपल्या कुठंतरी याच्याशी धागादोरा जुडते. तर तसे दत्तात्रय महाराजांचे यदुराजाला भेट दिल्यानंतर 24 गुरुचं जे व्याख्यान आहे ते फार महत्वाचं आहे, आणि ते सह्याद्रीच्या 7 लेण्यामध्ये नाही आहे. सह्याद्रीच्या 7 लेण्यामध्ये सहस्रार्जुन भेटी म्हणजे कार्तवीर्य राजा दत्तात्रय कवच म्हणजे आलेलं आहे. तर कार्तवीर्य राजाचं सहस्रार्जुन भेटी आली की याच्यातच मग रेणुका भेटी, याच्यातच तो जमदग्नी आणि परशुराम 4 एकातच घुसले, एकाच लेण्यामध्ये येऊन जातात 40 जण त्याच्यात. मग शंकराचार्य वरप्रधान तिथं. त्यानंतर मग मदरसा भेटी, त्याच्यामध्ये मग अलर्क वगैरे ते पुढचं येऊन गेलं सगळं, किंवा सूत्र आहे स्वामींचं एक अलर्क आहे संबंधित. तर अशा पद्धतीने ते एकूण असे ते 7 लेण्याचे चरित्र होतात. वांचून तर तसे ते काही जास्त नाही बी. तर या ठिकाणी स्वामींनी त्या सह्याद्रीच्या 7 लीळा सांगितलेल्या आहेत, आणि सूत्र फक्त 4च बोललेले आहेत स्वामी. त्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतारू, ते अमोघ दर्शन किंगा, अलर्काचे त्रिनिताप दर्शनासरी शंभली शंभली म्हणून फेटिते झाले, काढिते वाणी अमृत वर्षिणी की, आणि या मार्गाचे दत्तात्रय प्रभू आदी कारण. असे एकूण 4च चरित्र फक्त आपलं 4च सूत्र स्वामींनी सांगितलेले आहे. मग याच्या आधी एक सूत्र लावतात, दर्शन अनुसरण सेवा संबंध. म्हणजे इथून दत्तात्रय महाराजांचा सोहळा मोजतात, दर्शन अनुसरण सेवा संबंध या मार्गाचे दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार, ते अमोघ दर्शन किंगा, अलर्काचे त्रिनिताप, आणि शेवटी या मार्गाचे दत्तात्रय प्रभू आदी कारण. तर याच्यामध्ये जे सूत्र आहे दर्शन अनुसरण सेवा संबंध, हे सूत्र तसं सर्वच अवतारांना लागते, सर्व अवतारांना लागेल ते. कारण दर्शन म्हणजे बोध, अनुसरण ते तैसेची येथ अधिनव जेतून म्हणते की ते अनुसरण, सेवा म्हणजे चौ ज्ञानांत की जे ती सेवा, शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष, आणि सेवा संबंध, आणि संबंध म्हणजे स्वरूपाची प्राप्ती, वय स्वरूपाची प्राप्ती. म्हणजे प्रत्येक अवतार दर्शन म्हणजे बोध देतात, मग अनुसरण घडवतात, नंतर 4 ज्ञानामध्ये तुमच्याकडे साधन चरित करून घेतात आणि तुम्हाला प्राप्ती नेतात. ही सूत्र सर्वांना लागते. पण केशवराज व्यासांनी अन्वय लावताना हे सूत्र दत्तात्रय महाराज सर्वाला यासाठी लावलं की हे सूत्र म्हणतात दर्शन अनुसरण सेवा संबंध जसं तसं दत्तात्रय महाराजांना लागते म्हणे, बाकी अवतारांना तसं लागत नाही. त्याचं कारण बाकी अवतार बोध देऊन निजधामाला जातात, अवतार कार्य संपवतात. दत्तात्रय महाराज चिरंजीव अवतार आहे, त्यामुळे त्यांनी जर दर्शन म्हणजे बोध दिला तर तेच तुम्हाला प्राप्तीला नेतील, दुसऱ्या अवताराची गरज पडत नाही. म्हणून जसं तसं सूत्र दत्तात्रय महाराजांना लागते म्हणे. म्हणून सरोळाकारांनी काय केलं, हे सूत्र जरी मोघम असलं तरी दत्तात्रय महाराजांच्या सरोळ्यामध्ये ऍड केलं आणि त्यांना चिटकून दिलं. दत्तात्रय महाराजांच्या सरोळ्याचे 5 सूत्र. दर्शन म्हणजे बोध किंवा ज्ञान. आता स्वामींनी बोध दिला तर स्वामी आहे म्हणजे स्वामींचा अजून असल्यामुळे आपल्याला अजून अडचण नाही. पण एखाद्या निजधामाला जायचं काम ठरवलं त्यांनी तर त्यांना कोणाला तरी निरोवा लागेल. गोविंदप्रभूला गोविंदप्रभूकडे निरोवले तसे अनेकाकडे निरोवा लागेल. कृष्ण महाराजांनी अवतार कार्य संपवलं तर त्यांना दुसऱ्याकडे निरोवा लागेल. आता दुसऱ्या अवताराकडे त्यांची व्यवस्था असेल. अर्जुन देव जे आहेत, अर्जुन देव आता अपरोक्ष ज्ञानामध्ये असू शकतात, कारण शाब्दज्ञान त्यांचं चरित झालं असेल तर अपरोक्षात असतील जास्तीत जास्त, पण अजून प्राप्तीला नाही गेले. अर्जुन देव अजून प्राप्तीला गेलेले नाही, कारण अनंत काळ लागतो म्हणे. कृपास्पदी भूत होणी अनंत काळ असे, परी अगाध चक्रवर्ती याची वासना पाय. तर हे जे उद्धरून राहिले या अवताराने अवतार कार्य संपलं, त्यांना एक अवताराला निर्वाह लागते की बा याची व्यवस्था पुढे लावा. पण दत्तात्रय महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी दर्शन म्हणजे बोध जर दिला तर प्राप्तीला तेच नेणार, कारण चिरंजीव अवतार आहे, कल्पांतपर्यंत राहणारा अवतार आहे. म्हणजे कल्पांत म्हणजे आपण
थोडक्यामध्ये संवार म्हणतो तोपर्यंत. आणि संवाराची मर्यादा खूप मोठी आहे म्हणे संपूर्ण ज्ञानपाळी फिरेपर्यंत. त्याच्यामुळे तो चिरायू अवतार सतत राहणार आहे म्हणून जसं घडते म्हणे. आणि दर्शन म्हणजे बोध दिल्यानंतर अनुसरण घडते. तर यामध्ये अजून एक फायदा असा होते म्हणे की त्यांना दर्शन दिलं म्हणजे त्याला बोध दिला की टीकाकार म्हणतात की पहिली गोष्ट तर त्यांच्यापासून बोध व्हायची लायकीच मिळत नाही म्हणे. पण त्यांच्यापासून जर बोध झाला तर त्या टीकाकारांनी इतकं सुंदर वाखाणलं की म्हणे जीवाचे दोष चुकविती, प्रमाद चुकविती, साह्य करती आणि झडती चारी ज्ञाने देवनी प्राप्ती करीती, जीवाचा कड काहीच न देखती, अवघे आपणशी करीती. म्हणजे जर त्याच्या क्वालिटीत उतरला तर म्हणे मग तेच बोध देतात, तेच त्याला अनुसरण घडवतात, तेच त्यात जाऊन चारी ज्ञानाचं चरित्र करून घेतात आणि झटपट प्राप्तीला नेतात आणि प्रमाद चुकविते. हे विशेष म्हणजे आता आपल्या अवताराला ज्ञान दिल्यानंतर आपण काय करतो, आपले चक्रधर स्वामीने जर बोध दिला तर वास्तविक पाहता तुम्ही देवाला सोडलं नाही तुम्हाला काही प्रमाद व्हायची शक्यता नाही. परंतु काय होतात, छरदोबा निघून गेला, झाला प्रमादिया. दायंबा ऐकत नाही, देमाईसा विपरीत झाली. ह्या झंझटी स्वामींकडे आहे. दत्तात्रय महाराजांकडे तो विशेष नाही आहे. एकदा त्याच्या याच्यात आला तो की त्याला ते चाकोरीच्या बाहेर जाऊ देत नाही. म्हणून एक वैशिष्ट्य आणखी त्यांचं ठरते की त्यांच्या ज्ञानीला प्रमाद नाही शक्यतो. अर्थात ठरवल्यानंतर काही बी होऊ शकते कारण जीव स्वतंत्र आहे, परंतु शक्यतोवर नाही. हा एक वैशिष्ट्य विभाग आहे त्यांचा. म्हणजे त्यांनी बोध दिला की ते मागच राहतात, त्याच्या मागं असल्यामुळे कसं आहे त्यांचाच कड जास्त आहे. त्यांचा कड काय की बुवा प्रमाद चुकीती म्हणजे क्रियावधीची विकार विकल्प हिंसा आणि साह्य करती म्हणजे देहावधीचे प्रमाद आहेत. विपरीत बुद्धी, अधिकृती, कखाय, वर्मस्पर्श वगैरे हे मोजलेले आहेत एकूण, द्रव्य सेवा, हे सेवा. अशा पद्धती म्हणजे अनेक देहावधीचे दोष आहेत. देहावधी म्हणजे देहाचा अवधी. देह संपेपर्यंत प्रायश्चित केला तर पुनःसंबंधाला जाऊ शकतो, अडचण काही नाही. पण जर प्रायश्चित नाही केलं देह संपण्याच्या अगोदर तर मग तो देहावधीचा प्रमाद होते. आणि क्रियावधीचा प्रमाद या विकर विकल्प हिंसा 3 तर ताबडतोबच होऊन जाते झाल्याबरोबर. तर असं त्याच्यावर भेद आहे. ते टीकाकारांचं म्हणणं आहे की प्रमाद चुकीती, साह्य करती. प्रमाद चुकीती म्हणजे तिन्ही विकार विकल्प हिंसा आणि साह्य करती म्हणजे देहावधीचे दोषापासून चुकवती म्हणे. म्हणजे त्याला देहावधीचे प्रमाद घडू देत नाही. आणि झडती चारी, झडती म्हणजे झटपट, ताबडतोब, जास्त रेहंकत चरितत्व नाही, शीघ्र चरितत्व, फास्ट. जसं नागदेवाचार्यांचं भांडारेकरांना 16 वर्षामध्ये जो कर्मणाशन योग्यता झाली नाही ती नागदेवाचार्यांना 3.5 वर्षात झाली. याला म्हणतात शीघ्र चरितत्व. म्हणजे 4/16 1/4 भागातच करून टाकलं भांडारेकराला जेवढं झालं तेवढं. आणि भांडारेकराला 16 वर्षात संविधान, नागदेवाचार्याला 4 वर्षात संविधान. पण 4 वर्षात 4/16 पेक्षा जास्त कर्मनाश केला. तर याला म्हणतात शीघ्र चरितत्व. तर शीघ्र चरितत्व हा दत्तात्रय महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे, विशेषता आहे म्हणे. शीघ्र चरितत्व, ताबडतोब चरितत्व करतात. पण आता स्वामींनी पाहिलं की बा तितक्या लायकीचे जीवन. आता मला सांगा तुम्ही, आम्ही तर सोडा, आम्ही साधारण जीव आहोत. चांगदेव भट्ट आणि डखले सन्निधानातले होते, स्वामींच्या मनोधर्मानं पाठवले होते म्हणे दर्शन द्यायले, तरी दर्शन झालं नाही. मग आता जर ते स्वामींचा वशिला असून जर जमत नाही तर दत्तात्रय महाराजाकडे, तर आमचा तर काही वशिलाच नाही आहे. नाही आहे का कोणाचा वशिला? असेल तर माझा लावून द्या. तर अशा पद्धतीमध्ये आपला तर स्वामीकडे काही वशिलाच नाही आहे. त्या चांगदेव भट्ट डखल्याला स्वामींनी पाठवलं आणि सांगितलं बी. हो, ते प्रवचनामध्ये दत्तात्रय महाराजांचा महिमा चालू असताना ते दोघं जण उभे राहिले आणि डायरेक्ट म्हणतात की जीजी एवढं मोठं दत्तात्रय महाराजांची चांगली माहिती सांगू राहिले तर आम्हाला झंझट कशाला करायला होता, डायरेक्ट आम्हाला दर्शन करून द्या ना. तर स्वामी सुद्धा गप्पच झाले 2 मिनिट. म्हणतात काय लेखाचे जीव आहे. हा, स्वामींनी काय केलं माहिती आहे काय, असे स्वामी गप्प झाले. म्हणजे स्वामीला विचार करायची पाळी पडली की हे बघा, म्हणजे माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे, मी महिमा सांगू राहिले, हे म्हणतात मग आम्हाला ते कळवून द्या. म्हणजे येईल माझ्याशी काही घेणं देणं नाही. तर मग स्वामी म्हणतात ठीक आहे. मग स्वामी असे स्तब्ध झाले. पण आपल्याला वाटतं स्वामी स्तब्ध झाले, पण स्वामींनी काय केलं माहिती आहे काय, स्तब्ध नाही झाले. स्वामींनी त्यावेळेस असं एकदम काय केलं की अंदर स्वरूपाच्या द्वारे ते दत्तात्रय महाराजांच्या स्वरूपी कनेक्ट झालं. ब्लूटूथ कसं कनेक्ट होते आपलं, तसे कनेक्ट झाले. आणि स्वामींनी दत्तात्रय महाराज विनंती केली की 2 भक्त माझेच माझ्यावर उलटले आणि ते म्हणतात तुझ्या दर्शनाला पाठवा. आता मला तर कळते याची लायकी नाही आहे, पण मग ते म्हणून राहिले, आग्रह करून राहिले. दत्तात्रय महाराज म्हणतात तुम्ही टेन्शन कशाला घेता, पहिलेच तुम्हाला जास्त टेन्शन आहे जीवाच्या उद्धाराचं, म्हणे पाठवा पण खुटी मारून देता येईल. आता ही भाषा फक्त दत्तात्रय महाराजांची भाषा आहे किंवा हे देव, हे फक्त फार कमी लोकांना कळेल. खुटी मारून द्या म्हणजे अडथळे. मग अडथळे कोणत्या जीवाचे त्यांनी बरोबर पाहिले. तर स्वामींनी लगेच मानवली, काय हरकत नाही. स्वामी तर हो,
तुम्हाला दर्शन होणार. मग हे म्हणत हे सगळे पाहायला लागले, बसा तुम्ही इथं ऐकत, आम्ही चाललो आता, आम्हाला दर्शन होणार. तर मग स्वामींनी त्याच्यावर सांगितलं किंवा तुम्ही जा, दत्तात्रय महाराज तुम्हाला भेटतील, तुम्ही फक्त विधीचं पालन करा. तर आता ते एक एक विनोद आहे तो म्हणे त्याच्यात, की त्या खुटी मारून द्या म्हणजे काय, अडचण टाका त्याच्यामध्ये काही, तर ती अडचण लक्षात आली पाहिजे. ते स्वामींनी त्या ठिकाणी काय सांगितलं, की जसं तुम्ही गावनी गावा जावे, एका गावून दुसऱ्या गावाला जा, उपेन न करावे म्हणजे एकाच गावाला दुसरा मुक्काम करू नका. मागं घ्यायचं काय, एका गावून दुसऱ्या गावाला जावे, एकाच गावाला दुसरा मुक्काम करायचा नाही, नातेवाईकाकडे जायचं नाही. हे सर्व काय आहे माहिती आहे काय, स्पीड ब्रेकर आहे सगळे हे. त्याला माहित आहे हाय घसरते इथंच घसरते, याला घसरायला जागा कोणत्या आहेत, इथंच आहे. मग बरोबर ते टाकून दिले म्हणते. आणि ते त्याच्यामुळे काय झालं, की त्या अडचणी निर्माण झाल्या त्यांना, आणि ते जीवाचा तो स्वभाव आहे. तर मग स्वामी त्यांचा की ठीक आहे. तर म्हणतात बघा, त्यावेळेस दत्तात्रय महाराजांचा मनोधर्म स्वामींनी जाणला, तर गोंधळ्याच्या वेशामध्ये, गोंधळ तो जे ते हे जुन्या काळात कडक लक्ष्मी, तो वासुदेव, हे जुन्या लोकांमध्ये यायचे. आता हे राहिले नाही. हे लोक वासुदेवाला तो याचा घंटी वाजवायचा, तो त्याला लोक पैसे द्यायचे वगैरे द्यायचे. तर ते जुन्या मागणाऱ्या लोकांचे हे प्रकार आहेत. वासुदेव असेल, कडक लक्ष्मी असेल, काय असेल ते येणारे, त्यापैकी एक गोंधळ तो येतो आणि ते गोंधळ घालतात वगैरे, त्याच्यातला तो आहे. तर तुम्हाला गोंधळाच्या वेशामध्ये भेट देतील. म्हणजे त्यावेळेस दत्तात्रय महाराजांचा मनोधर्म आहे तसा, असं स्वामींनी त्यावेळेस सांगितलं. पण आता यांचं कसं, हे निघाल्यानंतर एका गावला तर दुसरा मुक्कामी झाला आणि नातेवाईकाकडे गेले त्याच्यात, किंवा आम्ही त्यांनी पाहिलं की आपण दत्तात्रय महाराज दर्शनाला चाललो आणि स्वामी सांगतात की ते अमुक दर्शन आहे, आणि त्यांचं दर्शन झालं की तो प्राप्तीलाच जाते म्हणे. मग आपल्याला मग शिल्लकच राहणार नाही, मग खिशातले 500 रुपये काय करायचे, इथं वाया जातील. म्हणून त्याचं काहीतरी फराळ भातका काहीतरी घेतलं आणि ते आपल्या नातेवाईकाकडे गेले, म्हणजे हे असं करा, आमच्या घरी पोस्ट करून दे, जा जाता आपल्या लेकर एवढं तर खातील. आपण तर चाललो पुढे संबंधाले, एवढं होईल म्हणून ते म्हणे तेवढं द्यायला गेले म्हणे. पण पंचायत काय झाली, की ते नातेवाईक जे होते ते खूप दिवसानं भेटले होते. मग त्यांनी खूप आग्रह केला आणि यांना काहीतरी थांबवलं. हे नाही म्हणत, हे म्हणे आम्ही दत्तात्रय दर्शन करतो. त्यामुळे जाणं, दर्शन कुठं पडून चाललं, दर्शन कुठे, देव कुठे चाललेला आहे, जडापेक्षा चेतन तो, थांबा इथं. आणि त्यांना बरेच थांबून घेतलं. मग काय एका दिवशी दुसरा मुक्काम झाला, झाली की पंचायत. तर अशा पद्धतीमध्ये चक्रधर स्वामींनी पाठवलेल्या जीवाला जर कधी दर्शन होत नाही, तर मग खरंच सांगा आपली लायकी आहे काय, नाही. पण लायकीचे जे जीव आहेत त्यांच्याविषयी मात्र असं आहे की त्याचे प्रमाण चुकवतात, क्रियावधीचे, देहावधीचे, आणि त्याला झटपट 4 ज्ञाने देऊन प्राप्ती करते. असं दत्तात्रय महाराजांचं आगळे वेगळं वैशिष्ट्य आहे त्यांचं. तर त्यामध्ये त्यांच्यात अलर्क आहे, त्यांच्यामध्ये मदळसा आहे, हे बोधवंत आहेत. अलर्क, मदळसा, यदुराजाला ज्ञान दिलं ते, तर हे बोधवंत आहेत त्यांच्यातले. आणि यांना त्यांनी प्राप्तीला नेलं असेल किंवा विशेष ज्ञानात असू शकतात, आपण ते सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीमध्ये शीघ्रचरितत्व हा एक त्यांचा वैशिष्ट्य आहे, आणि प्रमाद घडत नाही. म्हणून दर्शन, अनुसरण, सेवा, संबंध हे सूत्र जसं तसं दत्तात्रय महाराजांना लागते. म्हणून सर्वकारांनी त्यांच्या अगोदर ते सूत्र मांडलेलं आहे. मग असे हे 4-5 जीवांचा 7 चरित्र, म्हणजे सप्तचरित्र जे आहे, त्या 7 चरित्रात 7 जणांच्या भेटी झालेल्या आहेत. त्याच्यापैकी शंकराचार्य आहे, रेणुका आहे, मदळसा आहे, सहस्रार्जुन आहे, त्यानंतर हा अलर्क आहे. अलर्काचं सूत्रच आहे, अलर्काची रीताप. तर अशा पद्धतीमध्ये एवढे जीव दत्तात्रय महाराजांच्या संपर्कात आलेले आहेत आणि हे उधरून गेलेले आहेत, तरुण गेलेले आहेत, याचं आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळते. आता दत्तात्रय महाराजांचं जो महिमा आहे, आपण विषयावर त्यांचा महिमा ठेवलेला आहे, की दत्तात्रय महाराजांचे वैशिष्ट्यच आपल्याला शोधायचे आहेत, इतर अवतारांपेक्षा कोणते आहेत वैशिष्ट्याने. तर त्यांचं एक आहे, अजून एक स्वामींनी श्रीमुख्य सांगितलं की अलर्काचे त्रिताप दर्शनासरसे शंभले म्हणून व्हिडिओ झाले का, ते वाणी अमृत वर्षिणी की. तर म्हणे अमृत वर्षिणी वाचा, म्हणजे त्यांचे एक तर दृश्य नाहीत, म्हणजे दिसत नाहीत, ते अदृश्य राहतात. म्हणजे ज्या भक्ताला दिसायचे त्याला दिसत, कारण अमोघ दर्शन आहे तर ते नेहमीसाठी अदृश्य आहे. पण जेव्हा केव्हा ते भक्ताची त्यांची इच्छा होईल आणि भक्ताची जर समजा तितक्या प्रमाणामध्ये भक्ताची ही पुरली, म्हणजे तुमची आर्त पुरली, की ते तुम्हाला दर्शन देतात. मग आता दर्शन देतात, तर दर्शनाविषयी बी फार मोठं तत्वज्ञान आहे. ते कोणालाही कोण्याही वेशात भेट देतात. परशुरामाची भेट दिली पारध्याची वेशी, अलर्काची भेट दिली मातंग वेशी, त्यानंतर सप्तऋषीची भेट दिली कुष्टियाची वेशी, रेणुकाची भेट दिली ब्राह्मणाची वेशी, चांगदेव भट्टाला देणार होते गोंधळ्याची वेशी.
अशा पद्धतीचे वेगवेगळे वेश. शंकराचार्याची भेट दिसली दिगंबर वेश, म्हणजे जसा भक्त त्या टाईपची भेट. म्हणजे वेगवेगळे वेश, नाना वेशी अवतरण, वेगवेगळ्या वेशामध्ये भेट देतात. पण अमोघ दर्शन कोणतं आहे? ते अमोघ दर्शन किंगा, ते म्हणजे ऋषी वेशाचंच. दुसऱ्या दर्शनाने फक्त कार्यपूर्ती होईल, पण ज्ञान प्रेम अनुसरण जे काही इकडे न्यायचं असेल किंवा एखादी त्यांच्या मनोधर्माने त्याला एखादं काही द्यायचं बी असेल तर ते ऋषी वेशातच पाहिजे. ते अमोघ दर्शन किंगा, ते म्हणजे ऋषी वेशाचं. कारण त्यांचा मूळ वेश कोणता आहे? ऋषी वेश. अत्री अनुसया या दाम्पत्याला निमित्त करून ते अवतार धारण करतात. तर अत्री अनुसया ही ऋषी वेशात आहे. सप्तऋषीमध्ये अत्री ऋषींचं नाव मोजलं जाते आणि अनुसया मातेचं नाव तर बरं खूप मोठं व्याख्यात आहे. तिने देवापर्यंत, त्या तिघी देवांच्या पत्न्यापर्यंत जाऊन पोचते. नारद जर स्तुती करतात तर अनुसया माता खूप मोठी आहे. तर अशा दत्तात्रय महाराजांचं हे ऋषी वेशातलं दर्शन म्हणजे अमोघ दर्शन मोजलं जाते. निर्फळ न वचे टीकाकार म्हणतात, म्हणजे वाया जात नाही, प्राप्त होईची, म्हणजे काही ना काही मिळते. मग त्यामध्ये कोरा असेल त्याला ज्ञानप्रेम मिळून तो प्राप्तीला जाणारच. पण चुकून समजा एखाद्या प्रमादियानं खूप चांगली सेवा केली, परमेश्वराला संतुष्ट केलं आणि तो प्रमादिया जर समजा समोर आला तर आता याला ज्ञानप्रेम तर देता येत नाही, कारण एकदा तुम्ही प्रमाद झाले की तुमची सृष्टी गेली. तर मग त्याने खूप चांगलं कार्य केलं तर मग काय करतात? तर त्याला म्हणे देहविद्या देऊ शकतात. कोऱ्याला ज्ञानप्रेमच होईल आणि प्रमादी असेल तर देहविद्या होईल. पण समजा देहविद्येची लायकी नसेल मग संत फळ देतील, चिज्जळफळ देऊन टाकतील. चिज्जळफळ जर दिला तर किती कोट्यावधीचं सुख भोगते म्हणे, कारण चिज्जळफळी 1 कोटी हे आहे त्याचं, म्हणजे सुखफळ आहे. अशी त्याला कित्येक कोटीचं फळ देऊ शकतात ते. या अर्थानं म्हणजे प्रमादी असेल तर त्याला असं भलं करणार. आणि आता प्रमादी नाही आहे, ज्ञानी नाही आहे, एखादा अज्ञानी जर संपर्कात आला तर मग त्याला एखादी सिद्धी, सामर्थ्य काही पण देऊन टाकतील. द्वारावतीकारापासून अनंता सिद्धी, तुम्हाला 52 पुरुषाला स्थूलविद्या, 84 पुरुषाला शिल्पविद्या दिली, सर्वच माहित आहे. परंतु म्हणे अनंता दान देती आणि इतरांना म्हणे सिद्धी, सामर्थ्य दिलेले आहे. त्यापैकी दुंडी रवडी एक आहेत. दुंडी रवळा मंत्रजात विदित, म्हणजे चक्रपाणी महाराजांनी अनेक लोकांना सिद्धी, सामर्थ्य वाटले. तर तसे दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं, कोरा असेल तर ज्ञानप्रेम अधिकार घडलेला असेल तर, आणि नसेल प्रमादी असेल तर देविद्या किंवा संतफळ लायकीनुसार. आणि जर कधी रिक्त असेल, अज्ञान असेल एखादा, तर त्याला एखादी सिद्धी तरी मिळणारच, पण निर्फळ न वचे, म्हणजे वाया नाही जात. प्राप्त होईची टीकाकार म्हणतात, म्हणजे मिळणारच. आणि सिद्धी किती द्यायला काही जास्त जास्त तुमची जोड लागत नाही सिद्धी सामर्थ्य द्यायला. आता स्वामींनी 2 जणांना सिद्धी दिलेली आहे. तुम्ही जर चरित्र वाचत असाल तर एक यंत्रवास नायक आहे, चरित्रामध्ये त्याचं नाव आहे यंत्रवास नायक. तो यंत्र वाजवते, यंत्र विशिष्ट यंत्र वाजवते. तर ते यंत्र म्हणजे जसं तुमचं गिटार सारखं किंवा तुमचं जे काही आहे ते विणासारखं काहीतरी वाद्य आहे, तर तो वाद्य वाजवते. त्याला ते वाद्य वाजवायची इच्छा आहे, पण त्याला असं वाद्य वाजवता येत नाही. छोटंसं वाद्य आहे ते असं एवढंसं. तर तो स्वामींच्या भेटीला आला, त्याचं वासनायक नाव आहे, पण त्याला यंत्र वाजवत होता पण यंत्र वासनायक त्याचं नाव. जर सारखे चरित्र 2 आले तर त्याला एक विशेषण लावतात. यंत्र वासनायक त्याचं नाव आहे. तो स्वामींच्या दर्शनाला आला, दर्शन घ्यायचा बशाचा. त्याच्या मनामध्ये इच्छा होती, मला स्वामींनी हे यंत्र वाजवता आले पाहिजे, अशी सिद्धी दिली पाहिजे. जे जे वांछील प्राणी ते ते पुरविल चक्रपाणी, इच्छा होती. आणि मग एक दिवस तो दर्शनाला आला. मग आता ते त्याला इच्छाच होती, किंवा ज्याला मोबाईल येते त्याला मोठा मोबाईल घ्यायची इच्छा, तर मला आलं पाहिजे, मी शिकता आलं पाहिजे, अशी असते की नाही, तशी त्याला ते यंत्र वाजवायची इच्छा होती, पण यंत्र वाजवता येत नव्हतं. मग स्वामी दर्शनाला आला, यंत्र हातातच आहे. स्वामीने दर्शन घेतले. स्वामी म्हणतात, या यंत्रवास नायक हो, या, म्हणजे नेहमी यंत्र तुमच्या हातात असते, या. आणि मग स्वामी काय म्हणतात, येतं वाजवून दाखवा, पा आम्हाला वाजवून दाखवा बरं. ते म्हणतात, जीजी तेच तर अडचण आहे, वाजवता येत नाही म्हणे. समजा, अरे असं कसं, तुम्ही म्हणता की यंत्र वास नाही तुमचं, आम्ही नाव ठेवून वाजवा येत नाही, म्हणजे जे वाजव समजा वाजवा, आम्ही म्हणतो वाजवा. तर म्हणतात तो वाजवायला लागला, तो इतकं सुंदर वाजवायला लागला म्हणे की त्याचं ते गायन ऐकायसाठी दुरून दुरून लोक यायचे. तेव्हा तो लोक त्याची स्तुती करायचे, तेव्हा त्याचे डोळे भरून यायचे. तो म्हणतो, श्री चक्रधर राये ये आंघोळीच्या ठाई शक्ती निक्षेपिली, म्हणून मी वाजवू शकले. म्हणजे माझ्या
स्वामी चक्रधरप्रभू महाराजांनी या बोटात काहीतरी सिद्धी टाकली माझ्या, म्हणून मला हे वाजवता येते, नाहीतर मला हे यंत्र वाजवता येत नव्हतं. बघा स्वामींनी सिद्धी दिलेली आहे. त्यानंतर एक पदकर नागदेव भट बडेगामचा. नागदेव भट चरित्रात 3 येतात. एक नागदेवाचार्यांना बी नागदेव भट म्हटलेलं आहे. इंद्र भटाचं नाव बी नागदेव भट आहे. त्याला स्वामींनी प्रेमानं इंद्रिया नाव दिलं. इंद्रिया म्हणतात त्याला स्वामी, म्हणजे इंद्राची स्थिती दिली म्हणून. वाचून त्याचं नाव आहे नागदेव भट. आणि एक तिसरा आहे म्हणे नागदेव भट. तर मग तो तिसरा जो आहे तर त्याला स्वामींनी वेदांच्या ऋचांचं ज्ञान दिलं म्हणून त्याला पदकर नागदेव भट म्हणतात, त्या तिसऱ्याला. तर हा नागदेव भट जो आहे याला अशी इच्छा होती, जे वांछिल प्राणी देते पूर्वी चक्रपाणी, की मला संध्या तुल्य वेदध्वनी व्हावा. म्हणजे मला संध्या तुल्य वेदध्वनी व्हावा, म्हणजे मला वेदाचं गायन शास्त्रोक्त करता आलं पाहिजे. गायन तर सगळेच करतात, सगळेच जण गायन करतात, सगळेच जण गीतेचं पारायण करतात, पण गायन ही शास्त्रोक्त आहे, लक्षात ठेवा. शास्त्रोक्त गायन म्हणजे कुठं स्वर खाली घ्यायचा, कुठं वर घ्यायचा, कुठं वर्णन करायचं, कसं करायचं, याला एक गायन म्हटलेलं आहे. म्हणजे छंद. तुमचं गद्य आणि पद्य असते, तुम्ही शाळेमध्ये शिकले. पद्य म्हणजे हे होतात तुमचे कविता जो भाग असतो तो असते. गद्य म्हणजे तुमचं लिखलेले असतात, आणि पद्य म्हणजे कवितेचा भाग असतो, एक धडाचा भाग असतो. तसे म्हणजे एक काव्यात्मक आणि एक मुक्त याच्यामध्ये असणारं, म्हणजे एक काव्यात्मक. जसं तुमचं निर्वेद स्तोत्र आहे. निर्वेद स्तोत्र हे तुम्हाला वाटेल काव्य आहे, पण निर्वेद स्तोत्रामध्ये मुक्त छंद आहे. त्याच्यामध्ये काही ओळी मोठ्या आहेत, काही छोट्या आहेत. पण गीतेमध्ये तसं नाही, सारखे शब्द आहेत. दत्तात्रय कवचामध्ये सारखे शब्द आहेत म्हणे, म्हणजे एकही शब्द कमी अधिक होत नाही. त्याला म्हणतात छंद, अनुष्टुप छंद, किंवा शार्दूल विक्रीत, मंदाक्रांता, भुजंग प्रयात, मालिनी, हे छंदाचे नाव आहेत वेगवेगळे. तर असं छंद असते म्हणे. त्या छंदामध्ये गायत्री छंद म्हणजे छंदामध्ये गायन केलेलं असते, आणि गायन हे एकसारखं असते म्हणे. तर त्याला असं वाटायचं की मला चक्रधरप्रभू महाराजांनी ही सिद्धी द्यावी. तसं मग ते एक दिवस स्वामी तो बळेग्रामहून आला स्वामींची सेवा करायचा. मग एक दिवस स्वामी प्रसन्न झाले. स्वामी म्हणतात, भटो येतं काही मागा. तर ते म्हणतात, जीजी माझं संध्या तुल्य वेदध्वनी व्हावा, म्हणजे मला शास्त्रोक्त गायन करता आले पाहिजे. तर स्वामी म्हणतात, होईल हो. स्वामींनी म्हटलं होईल हो. तर म्हणतात तो पदकर नागदेव भट्ट झाला. मग म्हणजे तो वेदांच्या ऋचा, वेदांचे पद, जसे आपले गीतेचे किंवा दत्तात्रय कवचांचे पद, तो शास्त्रोक्त गायन करत होते. आता दत्तात्रय कवच तुम्ही म्हणता, दत्तात्रय महाराजांच्या याच्यात बरेच लोक दत्तात्रय महाराजांचं कवच वाचतात, आणि एक दोन जर त्याच्यामधले थोडेसे समजण्यासाठी एक दोन ओळी जर सोडल्या तर दत्तात्रय कवच खूप मस्त आहे. त्याच्यात भृगु ऋषीला साक्षात्कार झालेला आहे, आणि भृगु ऋषीने दत्तात्रय महाराजांचं वर्णन केलं आहे. बंधूंनो, आता काही लोक त्याच्यावर टीका करणारे की दत्तात्रय कवच हे आपलं नाही आहे. व आपल्या इथं मानभाच्या पुस्तकात आलं कसं काय? तुमच्या प्रत्येक पारण्याच्या पुस्तकात ते घुसलेलं आहे, आणि पहिलं तेच असते. यांना अध्याय असते ते 15वा. दत्तात्रय महाराजांना भृगु ऋषीने जगद्गुरु म्हटलेलं आहे, आणि कृष्ण महाराजांना महर्षी व्यासाने जगद्गुरु म्हटलेलं आहे. त्यांच्याकडून घ्यायचं ना आपण. आपले तर स्वामी तर त्यांना परमेश्वर म्हणूनच राहिलेले आहेत. पण जेव्हा ते लोक म्हणतात तेव्हा त्याच्या मस्तकी मारायचं. भृगु ऋषीने दत्तात्रय महाराजांना जगद्गुरु म्हटलं, आणि महर्षी व्यासांनी कृष्ण महाराज जगद्गुरु म्हटलं. वांचून कोणाला जगद्गुरु म्हटलं नाही. शंकराचार्याने स्वतःला जगद्गुरु ही उपमा लावली. आणि आता तर बरं त्या वाराणसीला प्रत्येक आश्रमावर लिहिलं राहते जगद्गुरु. प्रत्येक आश्रमावर जगद्गुरु अंके जगद्गुरु, म्हणजे कचरा करून टाकला त्या पदवीचा जगद्गुरु. नाहीतर जगद्गुरु फक्त कृष्ण महाराजांना महर्षी व्यासाने म्हटलेला आहे, आणि दत्तात्रय महाराजांना भृगु ऋषीने म्हटलेलं आहे. नंतर शंकराचार्याला वर दिल्यामुळे शंकराचार्याचं महत्व वाढलं, हिंदू संस्कृतीचा आचार्य म्हणून त्यांना म्हटलं तर तेही एका अर्थानं ठीक होतं. पण आता कचरं करून टाकलं, एखाद्या पदवीला कचरं करून टाकतात म्हणून. आता भारतरत्न एवढ्या पदव्या वाढवल्या की ते पदवी द्यायचं एवढं काही विशेषच राहिलं नाही. ज्याला त्याला देऊन राहिले भारतरत्न, हे काय म्हणजे एखादी प्रमाण जास्त काही येऊन जाते. तसं तिथं वाराणसीला प्रत्येक आश्रम, अहो तुम्ही जगाचे गुरु आहात, बरोबर आहे की तुम्ही कोणाचे एकाचे गुरु नाही, तुम्ही जगाचे गुरु आहे. पण ही उपमा परमेश्वराला साजेल, जीवाला काय साजेल? म्हणून हे एक सोक्ती झाली वांचून. या महर्षी, दोन्ही महर्षी आहे. देवामध्ये ऋषीचं कार्य केलं तर देवर्षी नारद, एखादा ब्राह्मण असेल तर ऋषी झाला तर तो ब्रह्मर्षी वसिष्ठ,
एखादा राजा असेल तो ऋषी झाला तर तो राजर्षी विश्वामित्र, पण ज्याने महान कार्य केलं तो महर्षी व्यास, महर्षी भृगू, आणि म्हणून भृगु ऋषीचं वर्णन आहे. तर हे वर्णन त्यांनी छंदामध्ये केलेलं आहे. तर हे शास्त्रोक्त गायन आहे. ओम नमः श्री गुरु दत्तम दत्तदेवं जगद्गुरुं निष्कलं निर्गुणं वंदे दत्तात्रेय नमोस्तुते. याला म्हणतात संध्यातुल्य वेदध्वनी. शास्त्रोक्त गायन आहे. आपल्याला तर घाई असते, आपण फाटफाट म्हणतो, हवा वेगळा आहे, पण हे गायन आहे. गायन महत्वाचं आहे. म्हणून देवाने गीतेमध्ये काय म्हटलं, वेदानाम सामवेदोस्मी. वेद 4 आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. सगळ्यात पहिले ऋग्वेदच होता. ऋग्वेदामध्ये विशिष्ट देवतांच्या शक्तींचं वर्णन केलं गेलेलं आहे, पण ते गद्यामध्ये आहे म्हणे. मग त्या देवता कशा प्राप्त होतील म्हणून नंतर मग यजुर्वेद तयार झाला, की त्या देवतेला प्राप्त करण्यासाठी एक एक यज्ञ सांगितला, म्हणून त्याला यज्ञ, यजुर्वेदामध्ये यज्ञ आहे म्हणून यजुर्वेद तयार झाला. मग ऋग्वेदामध्ये देवतेची माहिती, मग त्या देवतांची माहिती केली, मग ह्या देवता मिळतील कशा, मग त्याचे यज्ञ सांगितले म्हणून यजुर्वेद तयार झाला पुढे. पण मग काय झालं, त्या देवतांची जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा अभ्यासच करता नाही येत आहे. आणि मग काय झालं, नंतरच्या काळात लक्षात आलं की गद्यापेक्षा पद्य जरा इंटरेस्टिंग राहते. सूत्रपाठातला पूजावसर वाचणारे 10 जण भेटतील, पण संध्यासूळ म्हणणारे 100 जण भेटतील तुम्हाला. कारण तो पद्यामध्ये आहे, तो म्हणताना इंटरेस्ट येते, मनाला प्रसन्न वाटते, कारण गायन मनाला प्रसन्न करते. गायनाचं महत्व वाढलं, आणि म्हणून काय झालं की नंतरच्या काळामध्ये हीच माहिती गायनामध्ये जर टाकली तर लोक जास्त करतील, म्हणून सामवेदाची निर्मिती झाली म्हणे. तर ऋग्वेदामध्ये जी माहिती आहे तीच सामवेदामध्ये आहे, फक्त ती गद्यामध्ये आहे, ही पद्यामध्ये आहे, बाकी काहीच फरक नाही. आणि म्हणून मग कृष्ण महाराजांनी मग कृष्ण महाराजांनी म्हणायला पाहिजे होतं की वेदानाम ऋग्वेदनी, पण नाही, सामवेदाच्या मागे जास्त लागलं लोक गायनाच्या, म्हणून ते म्हणतात वेदानाम सामवेदोस्मी, सामवेदनी आहे, म्हणजे गायन मी आहे. आणि गायन जेव्हा तुम्ही करता त्या गायनातून एक तुमची कीर्तन नावाची भक्ती आहे. या अन्य लोकांमध्ये 9 भक्ती आहे, 9 प्रकारची भक्ती. श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, अर्चनम, वंजन, दास्यम, सेवम, आत्मनिवेदम, अशा त्याच्या 9 भक्ती आहेत, म्हणजे 9 प्रकारची भक्ती मोडली जाते. तर त्याच्यामध्ये एक कीर्तनम म्हणजे भगवंताची कीर्ती गायला जाते त्या स्तवनातून, त्या याच्यातून. तर अशा पद्धतीमध्ये ते स्तुती झाली पाहिजे म्हणून त्याला गायनाचा भाग दिला गेला, गायनामध्ये त्याला विशिष्ट उतरवल्या गेलं. आणि मग हे गायन शास्त्रोक्त झालं की त्याने म्हणे प्रसन्न होतात त्या देवता. इकडे परमेश्वर बी होणार. परमेश्वर का नाही होणार? ज्यावेळेस केशिराज व्यासांनी मूर्तिप्रकाश हा ग्रंथ केला, आपण आपलं रत्नमाला स्तोत्र हे ग्रंथ केला. रत्नमाला स्तोत्र म्हणजे काय, तर स्वामींच्या ज्या लीळा आहेत त्या गद्यामध्ये आहे, त्या सगळ्या पद्यामध्ये उतरवल्या, आणि ते झालं रत्नमाला स्तोत्र केशिराज व्यासांचं. केशिराज व्यासांनी रत्नमाला स्तोत्र म्हणजे काय केलं, त्या सगळ्या लीळा याच्यात केल्या, काव्यबद्ध केल्या फक्त, बस, बाकी काहीच नाही. त्याच लीळा आहेत आणि त्या फक्त गद्यातून पद्यामध्ये केल्या. आणि मग नागदेवाचार्यांनी ते वाचतात, नागदेव म्हणतात, तू वाक पुष्पार्चन केले, म्हणजे तू देवाला लोक पुष्पाने पुजतात, द्रव्याने पुजतात, तू स्वामीला तुमच्या वाक म्हणजे तोंडातून निघालेल्या शब्दाच्या द्वारे तू देवाचं पूजन केलं. परमेश्वराला हे फार आवडेल तुझं बोलणं, कारण तू वाक पुष्पार्चन केले, म्हणजे वाक सिद्धीच्या द्वारे परमेश्वराला प्रसन्न केलं. शब्द सुमन, शब्द सुमन म्हणजे शब्दानेच तुमची स्तुती. त्याच्यात प्रत्यक्ष फुल देऊन जेवढी स्तुती होणार नाही तेवढी तुम्ही शब्दाने करू शकता म्हणजे चांगली. एवढी शब्दांमध्ये ताकद आहे, एवढे शब्द मोठे आहे. तर त्याने वाक पुष्पार्चन केलं असं म्हटलं. आणि म्हणून ते शब्दाचं उच्चारण महत्वाचं आहे. तर म्हणतात या नागदेव भटाला चक्रधर स्वामींनी तुम्हाला संध्यातुल्य वेदध्वनी येईल, असं येईल हो असं म्हटलं म्हणे, आणि त्याला सिद्धी दिली. तर म्हणतात तो इतकी सुंदर पद म्हणत होता वेदाचे की त्याची संपूर्ण गंगा तीराला पदकर नागदेव भट्ट म्हणून त्याची प्रसिद्धी झाली. मोठमोठे ब्राह्मण त्याजवळ वेदाच्या ऋचा, वेदाचं गायन, आता तुम्हाला जे सांगितलं दत्तात्रय कवच याचं गायन असं करण्यासाठी त्याजवळ शिकायला जात होते म्हणे, आणि तो शिकवत होता म्हणे.
तर मग म्हणे त्याच्यापासून खूप ब्राह्मण तयार झाले म्हणे, वेदोक्त शास्त्रोक्त गायन करणारे. आणि वेदोक्त ब्राह्मणाला खूप मोठं महत्व असते. द्वापारी याग हा बैर्याग आचरताना 18 वेदोक्त ब्राह्मण लागतात म्हणे. म्हणजे ते 9 तिकडून 9 इकडून ते गायन करतात. तर अशा पद्धतीमध्ये वेदोक्त ब्राह्मणाचं खूप, जसं आपल्यामध्ये ज्ञानियाला महत्व असते किंवा अधिकरणाला विशेष महत्व दिलं जाते, तसं कर्मनाटीमध्ये वेदोक्त गायन करणारा, शास्त्रोक्त गायन करणाऱ्या वेदोक्त ब्राह्मणाला खूप महत्व आहे. ब्राह्मण तर खूप आहेत, सगळेच ब्राह्मण आहेत. 10 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. दीक्षित, उपाध्य, उपासनीय, माध्यान्जन, लाड, कराड, हे जे आहे सगळे शाखा आहेत त्याच्यात. परंतु कोण? वेदोक्त ब्राह्मण. सुदाम हा वेदोक्त ब्राह्मण आहे, लक्षात ठेवा. म्हणून स्वामी त्याचे चरण धुताना स्वामींच्या डोळ्यातून अश्रुपात होतो की तो दानाला हक्काने पात्र आहे म्हणतात. म्हणजे बाकीच्या ब्राह्मणाला जी दक्षिणा दिली ते घ्यावं लागते, पण वेदोक्त ब्राह्मण सांगेन एवढी तर तेवढीच द्यावं लागते. त्याला वेदोक्त ब्राह्मण म्हणतात. तर ते म्हणे पदकर नागदेव भटाला स्वामींनी सिद्धी दिल्यामुळे तो उभय गंगात्री प्रसिद्ध झाला म्हणे. खूप लोक त्याच्याहून शिकले म्हणे. मग म्हणतात त्याच्या उतरत्या काळामध्ये स्वामी त्याच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात जाऊन त्याला म्हणतात, का रे ही बळबळ किती दिवस करतं, बंद कर ना आता, असं म्हणे स्वामींनी सांगितलं त्याला. मग तो उठून बसला. मग त्याच्या डोळ्यातून अश्रुपात झाला आणि तो म्हणतो की मला स्वामींनी आता आज्ञा केली की बळबळ करू नको. म्हणजे स्वामीचं म्हणणं पडलं की काय आयुष्यभर शिकवतच राहतं, स्वतः तू बी काही करणं माझ्यासाठी. म्हणून त्याने बंद करून टाकलं. मग त्याने पाठी लावून दिली होती की आता मी वेद शिकवणार नाही, कोणी येऊ नका. पण तिथं लिहिलेलं होतं साधू संत येऊ शकतात, कारण आपले भिक्षुक त्याला भेटायला जायचे म्हणतात. कोणते? असन्निधानीचे. सन्निधानात जे आहेत ते तर एक नंबर आहेत, सन्निधानातून असन्निधान आले ते दुसऱ्या नंबरचे. आणि आपण प्युअर असन्नीचा माल आपला, म्हणजे आपल्याला काहीच नाही, पुरे आपण बाहेर पडलेले. तर ते प्युअर असन्निधानीचे जे आहेत, नागदेवाच्याकडे जे अनुसरलेले आहेत, ते लोकांना नागदेवाचार्य सांगायचे की गंगा तीराला बडेग्रामच्या पदकर नागदेव पटाला स्वामींनी सिद्धी दिलेली आहे, तर तो पद म्हणतो. तर मग आपण त्यांना आता पद म्हणणं बंद केले, पण त्याला म्हणे भेटायला जायचे. तर तो साधू संत आले की त्यांच्याशी 2 शब्द बोलायचा आणि त्यांची भेट घ्यायचा आणि म्हणायचा की चक्रधर राये, मला जी सिद्धी दिली त्याच्यामुळे मी प्रसिद्ध झालो, म्हणून तुम्ही मला भेटायला येता. पण बघा मी आता बोलणं बंद केलेलं आहे, फक्त साधू संतांसोबत 2 शब्द बोलत होता. आणि बोलत होता हेच की हे माझी जी प्रसिद्धी आहे फक्त कोणामुळे आहे? चक्रधर स्वामींमुळे आहे. तर तो म्हणे 2 शब्द फक्त बोलायचा, बाकी मग काहीच बोलत नव्हता म्हणे. आणि स्वामींचं चिंतन करायचा, अनुसरला की नाही हे त्याचं काही वर्णन येत नाही पुढे, पण तितकं मात्र होतं. तर असे स्वामींनी सुद्धा सिद्ध दिलेले आहे. एक दाद्या रंगमाळिका, एक रावसगावचं चरित्र आहे. मला वाटतं रावसगावला रामनाथाच्या मंदिरात की कोणत्यातरी मंदिरापुढे एक दादया नाव आहे त्याचं. दादया चरित्र काढून पहा. दादया रंगमाळिका पुसणे, म्हणजे तो दाद्या नावाचा एक मुलगा आहे, तो मंदिराच्या पुढे रांगोळ्या काढून राहिलेला आहे. तर स्वामी तिथं गेले आणि आपल्या चरित्रात फक्त मला वाटते स्वामींनी फक्त त्याची रांगोळी विचारली त्याला की काही दादया रंगमाळिका रेखीत असा, म्हणजे तुम्ही रांगोळ्या काढून राहिले, असेच बोलले म्हणे फक्त स्वामींनी. मग त्यांना दंडोत केला आणि स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. पण दुसऱ्या पाठात काय माहितीये काय? गोसावी तयाच्या डोक्यावर असा हात ठेवला म्हणे, मग त्याच्या अशा हातावर असा हात ठेवला म्हणे, असं. तर काय झालं माहिती आहे काय? तर त्याच्या हातामध्ये सिद्धी आली. आणि मग दुसरा पाठ सांगते की मग लोकांचे सियारे जाती, त्याने तयाची सिद्धी झाली. आणि मग सियारे जाती म्हणजे कोणाला जर म्हणे गावामध्ये थंडी ताप आला तर त्याच्याकडे जर नेलं आणि त्यांना फक्त असा हात फिरवला की तो ताप चालला जायचा. तर मग दुरून दुरून लोक त्याच्याकडे येत होते. म्हणजे सिद्धी द्यायला काही टाइम लागत नाही, तशी सिद्धी प्राप्त होते म्हणे. तर स्वामींजवळ जशा झाल्या तशा दत्तात्रय महाराजांपासून सर्रास, म्हणजे कोरा जीव गेला ज्ञानप्रेमाने उद्धरेल, प्रमादिया गेला देहविद्येने उद्धरेल, आणि नृत्य गेला साधा सिद्धी घेऊन वापिस येईल, पण रिकामा येणार नाही. म्हणून निर्फळ नवचे अमोघ दर्शन किंगा, म्हणजे निर्फळ जातच नाही, प्राप्त होईची. आमच्या स्वामींनी ठराविकला दिली, चक्रपाणी महाराजांनी ठराविक लोकांना सिद्ध्या दिल्या, पण दत्तात्रय महाराजांपासून कोणी वाया जातच नाही. म्हणजे वाया जातच नाही म्हणते, काही ना काही मिळतेच नाही त्याला, प्राप्त होईची, असं त्या टीकेमध्ये आणलेलं आहे. त्याचा सारांश केला जातो. तर असे हे दत्तात्रय महाराजांचं आगळेवेगळं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर ते त्याच्यामध्ये आपण मुख्यत्वाने आज आपण त्याचं हे सांगितलं किंवा त्यांचा जो ज्ञानी आहे त्याला प्रमाद घडणे नाही शक्यत्वार. आणि
तेच त्याला प्राप्तीला नेतील त्याच्यात. आता त्यांच्या लायकीचा जीव तसा पाहिजे. मग आता हे दत्तात्रय महाराज जे आहेत, यांनी ज्या जीवांना भेटी दिल्या ते काही साधारण जीव नाही आहेत, लक्षात घ्या. आपण म्हणतो ना की बा त्यांच्या ठिकाणी आमची लायकी का नाही, तर बघा त्यांनी ज्यांना ज्यांना भेट दिली ते साधारण नाही आहे. आता यदुराजाला भेट दिली तर यदुराजा खूप मोठी परंपरा आहे, लक्षात ठेवा. हे यदुराजाच्याच वंशामध्ये कृष्ण महाराज अवतरले म्हणून ते यादव झाले, आणि ते यादवचे वंश आजही आहे. आज जेवढे बी जाधव असतील ना ते त्या यादवचेच वंश आहे सगळे. कारण यचा होते ज, यादव होते जाधव, यमुनाची होते जमुना, नाही काय. यमुनाचा होते यच, यमदूतचा होते जमदूत, यचा ज होते. प्राकृताचा नियम आहे की तो य शब्द तिकडून जेव्हा प्राकृतामध्ये येते संस्कृतमधून तेव्हा तो ज होऊन जाते. म्हणून यमुनाचा जमुना असं चालते काय असेल तर. यमदूतचं जमदूत शब्द बऱ्याच ठिकाणी त्याला मिळते त्यातला. म्हणून यचा होते यादवचे जाधव झाले त्याच्यामध्ये यदू. आणि अजून एक दुसरा नियम आहे, वचा ब होते, म्हणजे कृष्ण महाराज मुळामध्ये वांके बिहारी आहेत, म्हणजे वाकलेले आहेत 3 ठिकाणी. पाय इकडे आहे, कंबर इकडे आहे आणि तोंड इकडे, असे असे वागतात की नाही. 3 ठिकाणी वाकलेले आहे म्हणून वाके बिहारी. त्याचा अपरोध झाला बाके बिहारी, बाक वाकले. वाराणसीचं होते बनारसी, वचा ब होते. भटो व्यासचं होते, व्यासचं होते बास, म्हणजे केशिराज व्यास, केशिराज बास. भटो व्यास, भटो बास, वचा ब होते. बास पक्ष दृष्टांतामध्ये बास पक्ष आहे. बास म्हणजे विद्वान दर्शक, तो व्यासाचाच झाला बास. वचा होते ब म्हणून व्यास म्हणजे बास, भटो बास, केशिराज व्यास, कविशर बास, असे व्यास आहेत. म्हणजे अमृते मायम बास, वचा ब होते. असे काहीतरी नियम आहे. तर याच्यानुसार हे संपूर्ण यादव त्या जाधव ही जी आहे ही सगळी परंपरा यदुराजाच्या याच्यावरती आहे म्हणे. आणि यदुराजा खूप मोठा राजा होऊन गेला, इथपर्यंत की एका जणांना तर त्या चक्रपाणी महाराजांचा संबंध सुद्धा त्याच वंशातून लावलेला आहे म्हणे, की तो यादव वंशाचाच तो कोणतरी ब्राह्मण होता म्हणे. तो तिकडे आला फलटणला आणि तिथं राहिला. मग त्याच्यानंतर ते काही समजा ते ब्राह्मणांचे ते 10 प्रकार आहेत ना, म्हणजे दीक्षिताची कन्या म्हणते औसा, म्हणजे दीक्षित सर्वात मोठे आहे. दीक्षित, उपाद्य, त्यानंतर मग उपासनीय, माध्यांजन, त्यानंतर लाडसामक, कराड, कानव, जोशी, कुलकर्णी, असे त्याचे दशविप्र मोजलेले आहेत. तर मग त्यांच्यातले कसं असते की दीक्षिता इकडे तिकडे सोयरीक होते त्यांची. जशी आता औसा बघा दीक्षित आहे पण उपासनेच्या घरात दिली म्हणून दीक्षिताची कन्या उपासनीयाची सून. नाथपंथाचा उपदेश पाणी भात जेवी, तित्र्या मवाचा कृष्णाद आहे असं म्हणते ती. तर तिचं ते स्वामीला काऊन म्हणते माहिती आहे काय, कारण स्वामी तिच्यापेक्षा खाली आहेत, कारण दीक्षित सर्वात उच्च आहे. म्हणून ते स्वामीला म्हणते दीक्षिताची कन्या उपासनेची सून, मला असं म्हणतात. म्हणजे स्वामी खाली आहेत, स्वामी लाड सामक, कराड, कानव खाली आहेत त्याच्या. ती दीक्षित उच्च आहे सर्वात, त्याच्यातल्या त्याच्यात ब्राह्मणातल्या ब्राह्मणात. म्हणून ती दीक्षिताची कन्या, नेहमी गर्वाने सांगते मी दीक्षिताची कन्या. स्वामीने दृष्टांत दिला दीक्षित कन्येचा, म्हणजे ते दीक्षित पॉवरफुल त्याच्यात. तर मग तो ब्राह्मणांत आला आणि त्याने मग कराडाचे त्या मुलीसोबत विवाह झाला, म्हणून मग ते कराड ते चक्रपाणी महाराज असंही काहीतरी अर्थ लावले जाते. एका विद्वानाने लावला, तो कुठून शोधला काय माहिती. परंतु यदूच्या परंपरेमधून कृष्ण महाराज यादव, यदूच्या परंपरेमधून चक्रपाणी महाराज, यदूच्या परंपरेतून अशी यदू चक्रवर्ती, त्या यदू राजाला दत्तात्रय महाराज भेट दिली. म्हणजे तो तशाच लायकीचा जीव आहे, तेवढा मोठा आहे. अरळक किती मोठा राजा होता, ऋतुध्वज. आणि म्हणजे अचलपूरचा राजा, अचलपूर जे आहे तुमचं परतवाळ्याजवळ, म्हणजे अमरावती जिल्ह्यातलं परतवाळा ते जवळजवळ झाला आता. तर अरळकपूर किंवा अलर्कपूर, अलर्क बी शब्द आहे, अरळक बी शब्द आहे, आणि त्याचा अपभ्रंश झाला म्हणे आता अचलपूर. इंग्रजांनी एलिसपूर म्हटलं, त्याला आलनी म्हणतात, मग आता अचलपूर झालं म्हणे. तर अळसपूर कळ, अचलपूर, अळसपूर, आणि हे जे अरळक आहे, अरळक राजापासून अरळकपूरच अचलपूर अपभ्रंश झालेला आहे. तर अरळक राजाची नगरी आहे ते. तर आता अरळक राजा म्हणजे ऋतुध्वज राजा आणि मदळसा या दाम्पत्याचा पुत्र आहे. त्याच्यामुळे हा बी काही साधारण नाही आहे. ऋतुध्वज राजा किती मोठा आहे, आणि त्याचा हा एकुलता एक, म्हणजे 6 भाऊ धर्मी लागले, हा एवढा राजवैभवाचा मालक. आणि अचलपूरचं महत्व तर आज बी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात अचलपूरचं महत्व सर्वात जास्त आहे. कारण कोण्या गावला 2 अवताराचा संबंध आहे, कोण्या गावला 3 अवताराचा संबंध आहे, पण अळसपूरला म्हणतात, अचलपूरला 5 अवताराचा संबंध लावला जातो म्हणे. आता फलटणला श्रीकृष्ण महाराज
दत्तात्रय महाराजांनी चक्रपाणी महाराज 3 अवतार संबंध लावतात. कारण दत्तात्रय महाराजांनी तिथल्या फलस्थ ऋषीला भेट दिलेली आहे आणि चक्रपाणी महाराजांचा अवतार झाला आणि कृष्ण महाराज म्हणतात त्या उपप्लव्य नगरीला गेले, म्हणतात अभिमन्यूचा विवाह कार्याला, म्हणजे अभिमन्यू उत्तराचा विवाह अभिमन्यूसोबत केला गेला. म्हणजे विराट राजाची नगरी जी आहे, म्हणजे ते एक वाई देश, वाईचेच वाईनदेशकर जे आले, वाईचे आहेत म्हणून वाईनदेशकर म्हणतात त्यांना पंथामध्ये. हे वाईनदेशकर जे आहे यांना हे वाई म्हणजे विराट राजाच्या नगरीकडून आले म्हणून यांना टोपण नाव विराट आहे म्हणतात. आणि नागराजांच्या मूळ पुरुषाने कपाटामध्ये देह क्षेपलं म्हणून नागराजांच्या सगळ्या परंपरेला कपाटे म्हणतात. हे वैशिष्ट्य आहे आपल्या परंपरेमधलं. म्हणजे नागराज कपाटे म्हणजे कपाटामध्ये देह क्षेपलं, कोकामध्ये गौरी कपाटी असा काही असेल म्हणून त्याच्यानुसार त्यांना कपाटे संबोधले जाते. त्यांच्या सगळ्या गाद्यांना वेली कपाटे लागते. तसं म्हणे वाईनदेशकरांची खूप मोठी परंपरा आहे आणि मग वाईनदेशराला टोपण नाव विराट आहे म्हणतात. विराट म्हणतात त्यांना, विराट नगरी. त्या विराट नगरीमध्ये उपप्लव्य त्याची राजधानी होती. तिथं म्हणे अभिमन्यूचा विवाह केला म्हणे उत्तरेसोबत. तेव्हा कृष्ण महाराज फलटणून गेलेले आहे आणि त्या उदकाला म्हणे स्वामी कृष्ण महाराजांनी प्राशन केल्यामुळे ते उदक दत्तात्रय महाराजांच्या चरणांनी स्पर्शित आहे आणि कृष्ण महाराजांचा संबंध आहे. चक्रपाणी महाराज त्याचं अवलोकन करत होते. अशा तिन्ही अवताराच्या संबंधाने पाणी फेकण्याचं महात्म्य सांगितलं जाते. 3 अवतार तिथं आहेत. पांचरेश्वरला 3 अवताराचं महत्व आहे की गोविंदगुरु महाराज आले आणि दत्तात्रय महाराजांपासून त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. त्यामुळे गोविंदगुरु महाराज दत्तात्रय महाराजांचा संबंध झाला, त्या ठिकाणी भेट झाली आणि आमचे स्वामी तिथे गेले. आता म्हणजे मला सांगितलेलं आहे, मी काही पाहिलं नाही. तर म्हणतात पांचरेश्वरचं जे स्थान आहे ते स्थान असं नव्हतं पहिले, ते माहूरसारखे 2 स्थान होते म्हणे. म्हणजे माहूरसारखे 2 स्वतंत्र स्थानं होते, एक गोविंदगुरु महाराजांचं आणि एक दत्तात्रय महाराजांचं. पण मग नंतरच्या काळात काय केलं, काय त्याचा हेतू काय माहिती, ते एक करून टाकलं म्हणतात. सुरुवातीला 2 होते म्हणतात. दत्तात्रय महाराज गोविंदगुरु महाराज भेट घेतली. जसं चक्रपाणी महाराज माहूरला जसे 2 आहेत, चक्रपाणी महाराज आणि हे, तर ते अजून स्वतंत्र आहेत दोन्ही बी. तर हे दोन्ही एक केले आणि असं काहीतरी होते. तुम्ही जर आता डोंगरगामला गेले तर गुंफेमध्ये किती स्थानं एक केले, किती मोठा ओटा झाला तो. मग आता हातही पुरत नाही उठी करायला. म्हणजे आता ते दुसऱ्या हाताने उठी करायला लावणार, साईडची उठी होते म्हणतात, काय फक्त पाणीच फेका. तर अशी ते सारा. तर आता हे केलं तर त्याच्यापासून एकत्र होते बी, पण मग लीळा वगैरे सांगायला जागा आहे, प्रॉब्लेम येते, जागेसाठी ऍडजस्टमेंट करावी लागते. तर असं काही कारणास्तव म्हणतात नंतरच्या काळामध्ये ते 45 दोन्ही स्थानं एकत्र करून टाकलेले आहेत असे. तर म्हणजे 2 अवताराची भेटी आहे. आमच्या स्वामींविषयी मतभेद आहे. आमचे स्वामी 45 राहिल्यानंतर एक चरित्र सांगते की दुरुनी दत्तात्रय प्रभू महाराजांचे भोजनता स्थान दाखवणे. एक चरित्र सांगते की स्वामी अवधूताच्या खांद्यावर बसून गेले. अवधूताच्या खांद्यावर बसून म्हणे दत्तात्रय प्रभू महाराजांचे दर्शन गेले असा एक पाठ सांगते आणि एक पाठ सांगते म्हणजे दुरून दाखवलं की देखील का ते दत्तात्रय महाराजांचे भोजनता स्थान, ते तर अद्यापि दत्तात्रय महाराज भोजनाशी येते, जा नमस्कारा असं सांगितलं म्हणे. तर आता याच्यात एक नम्रता की बाबा माझी तेवढी लायकी नाही म्हणून मी येत नाही असा एक अर्थ निघू शकते, किंवा मी तिथे येत नाही. दुसरी गोष्ट म्हणे की दत्तात्रय महाराजांचे ते जे आता पंचित अशी आहे म्हणे की ठीक आहे पाणी नसेल तर ठीक आहे, पण जर पाणी असेल कधी गंगेले तर त्या आत्मतीर्थापासून खाली सगळं चरोदकच आहे आता, नाही काय. पुरं राहेर नांदेड सगळं चरोदकच चाललं खाली त्या स्थानाला लागून. आता केवढी आपद आहे. म्हणून मग ते तीर्थाला कसं काय पाय लावा म्हणून कदाचित स्वामी गेले नसतील, हाही हेतू लावला एका जणानं की दत्तात्रय महाराजांनी स्वामींनी पाण्यातून जाऊ नये म्हणून दुरून दाखवलं की ते दत्तात्रय महाराज स्थान, तुम्ही जीव अज्ञान आहे, तुम्हाला क्षमा आहे, मला थोडी क्षमा आहे, जा तुम्ही जा, मी इथंच थांबतो, येथूनही जय केले असा एक पाठ सांगते. आणि एक पाठ सांगते की मग त्यानं ते दुसऱ्याला वाटलं की एवढे मोठे दत्तात्रय महाराजांचं दर्शन स्वामीने कसं काय सोडलं, तर तो म्हणे अवधूताच्या खांद्यावर बसून गेले, पाय लागायचं कामच नाही. अवधूताच्या खांद्यावर बसले म्हणे. अवधूत हा स्वामीला रावसगावला भेटलेला आहे. हा अन्य संन्यासी आहे पण खूप ताकदबाज आहे. तर याच्या स्वामी खांद्यावर बसले म्हणे, म्हणजे पाठ याच्या दोन्ही पाय टाकून असे बसले. आणि मग तो स्वामीला तिथं घेऊन गेला म्हणे. तिथं दत्तात्रय महाराजांनी स्वामीने तिथं दर्शन घेतलं. हे तीर्थाला पाय लागले नाही पाहिजे म्हणून आपल्या असंही काही हेतू बोलल्या जातात. परंतु गावाला तर संबंध मात्र आहेच, कारण 45 गुंफेमध्ये स्वामी मुक्कामीच होते आतमध्ये, गावस्थान आहे तर स्वामीचे. तर म्हणून एका ठिकाणी आले किंवा नाही हा जरी मतभेद असला तरी त्या गावामध्ये आले या अर्थाने 3 अवतारांचा संबंध त्या गावाला झाला. असे 3चे खूप आहे. डोमेग्रामला 3 अवतारांचा संबंध आहे. आमचे स्वामी तिथं औसाला सांगतात की नायका या मंदिराचं उद्यापन झालं तेव्हा आम्ही पत्रावळी टाकून जेवलो इथं. जेव्हा या मंदिराचा वास्तू झाला त्यावेळेस आम्ही इथं पत्रावळी टाकून जेवलं. यावरून स्वामी ते एक पूर्व अवतार
आणि स्वामी प्रस्तुत 2 आणि एक स्थान आहे बघा, महावाक्य निरूपण करणे म्हणजे चिन्ह बघा, एकांक 12 नावाचं स्थान आहे. एकांक 12 म्हणजे एक परमेश्वर अवतार तिथं 12 वर्ष बसले म्हणे. त्याचा हेतू असा लावला जाते की जडत्वीचा जो जीव आहे त्या जडत्वीच्या जीवाला म्हणजे युक्त मनुष्याने जर युक्त मनुष्याचं हनन केलं, म्हणजे एका युक्त मनुष्यानं जर दुसऱ्या युक्त मनुष्याला मारलं, म्हणजे ज्याच्या समजा सर्व अवयव संपन्न असणारा मनुष्य आहे, युक्त मनुष्य म्हणजे ज्याला दश इंद्रिय दश वायू सर्व काही बरोबर आहे, तसं एका माणसानं दुसऱ्या माणसाला मारलं त्याला जडत्वाचं नरक भोगावं लागते. मग आता जडत्व म्हणजे एखाद्या परमाणूमध्ये देवता तुम्हाला कोंबते म्हणजे दाबते आणि दुःखाचा संचार करते. म्हणे जसा इलेक्ट्रिकचा शॉक कसा असते तसा शॉक, त्याला म्हणतात जडत्वाचे दुःख. म्हणजे एका परमाणूमध्ये तुम्हाला एकदम एकसारखा तो करंट, म्हणजे किती त्रास होऊन राहिला विचार करा. नुसतं करंट लागला की किशा मुंगे येतात पा, तो असा सारखा करंट. म्हणे कलियुगात जर युक्त मनुष्याने युक्त मनुष्य मारला तर 1000 वर्षात जळतो, म्हणजे 1000 वर्ष दुःख. आणि मरत नाही जीव, इथं मरून जाते तिथं मरत नाही, त्याला ते दुःख कायमचं दिलेलं जाते म्हणे. मग तो जर कधी मायाचं जर जळत्व असेल तर 1 कोटी वर्षाचं. म्हणून जडत्व हे सर्वात मोठं नरक आहे. आणि जरी परमेश्वर तरी नेहमीची परमेश्वराला नियमानं चालावं लागते. परमेश्वर सुद्धा नियमाचा म्हणजे ते भंग करू शकतात, नियमाचा भंग करू शकतात, त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे, ते करतुम अकर्तुम समर्थ आहे. पण सहजासहजी विनाकारण परमेश्वर नियम तोडत नाही, लक्षात ठेवा. ॲम्ब्युलन्स सुद्धा तसं सिग्नल तोडत नाही, पण पेशंट असेल तर तोडते. तसं परमेश्वर सुद्धा विशिष्ट ऍक्ट जर लावला तर ते काही करू शकतात, पण सहजासहजी करत नाही. म्हणून असं बी आहे की जळत्वीच्या जीवाला काढत नाही, कारण जळत्वीच्या जीवाला काढल्यावर मग नरक भोगण्याची पद्धत काय राहिली, परमेश्वर तर काही करतील मग. तर म्हणून मग आता नरक फळातल्या जीवाला काढता येत नाही, पण मग त्याचं दुःख तर प्रतिबंध करता येते. हा स्वामीने ऑप्शन शोधलं त्याच्यातलं, म्हणून दुःख प्रतिबंध करता येते म्हणे. म्हणून दुःख प्रतिबंध करण्यासाठी काय करावं लागते, त्या परमेश्वराला त्या जीवाच्या सहवासात राहावं लागते. तर म्हणे त्या एका जीवाला जडत्वामध्ये तो गेला होता आणि त्याची कणव भरपूर असल्यामुळे एक परमेश्वर अवतार म्हणतात 12 वर्ष तिथं बसले, म्हणून त्याच्या बॉडीचा टच त्याला झाल्यामुळे त्याचं दुःख प्रतिबंधलं म्हणे. म्हणून त्याचं स्थानाचं नाव आहे एकांक 12. डोमेग्रामचे चरित्र पाळून पहा, त्याच्या स्थानाचं नाव आहे म्हणे, म्हणजे स्थानपोथीमध्ये येते एकांक 12. म्हणजे परमेश्वरानं जडत्वीचा जीव जर याच्यात असेल तर त्याला इथून काढता येत नाही परमेश्वराला, कारण नियम आहे. सृष्टी काढू शकतात पण नाही काढणार, कारण मग परमेश्वरानं जर स्वामी बाई येथून जरी अनिती व्हावी तरी मग नीती ते कोणी येथून जरी तुमचं म्हणजे आम्ही जर नियमानं चाललो नाही तर मग पुढची नियमानं कुठून चालतील. म्हणून परमेश्वरानं नियमान चालवते. येथूनही अव्यवस्था व्हावी तरी व्यवस्था ते कुठून व्हावी, मग आम्ही व्यवस्थेने वागतो आणि व्यवस्थेने परमेश्वर चालतात. सरकार सुद्धा सरकारच्या नियमाचा भंग करत नाही, पण अटीतटीच्या वेळेस करते. तर याला एक नियम आहे. तर मग परमेश्वर त्या जडत्वीच्या जीवाला काढू शकत नाही. आता मग काढू शकत नाही, काढता नियम नाही आहे, मग काय करतात, त्याला असा हात लावतात. जोपर्यंत हात लावलं तोपर्यंत दुःख प्रतिबंध होते. मग समजा याच्यावर बसूनच घेतलं त्यांनी, मग आता दुःख प्रतिबंध होणार. तर म्हणे एक अवतार 12 वर्ष बसले, म्हणून त्याचं नाव आहे एकांक 12. आता जडत्वीची नाही, वज्रीची लीळा, वज्रीची स्वामींनी लीळा केली आणि सगळेच माहित आहे, वज्रीची लीळा सगळेच माहित आहे. पण मग पहा बरं, वज्रीची चेष्टा म्हणायला पाहिजे ना, कारण तिथं जड आहे. वज्री तर ते वीट आहे ना, तिथं कडक आहे. मग त्या कडक विटीला जड वस्तूसोबत जर ही जर सुपारी स्वामीने घेतली आणि या सुपारी जर स्वामी असं करून राहिले तर याला चेष्टा म्हणायला लागेल, कारण जडेशी आणि निर्हेतू का त्या चेष्टा. मग स्वामी तर वज्री घासून राहिले, मग तिला चेष्टा म्हणायला पाहिजे की नाही. पण बघा, कोणाच्याच मुखातून तुम्हाला असा शब्द कळणार नाही की वज्रीची चेष्टा. तो म्हणते वज्रीची लीळा सांगा. ते अधिकारी म्हणतात वज्रीची लीळा ऐका. कोणी म्हणते काय. मग आता इथं बी तोच अर्थ आहे. त्या वज्रीमध्ये तो जीव आतमध्ये आहे आणि तो आतमध्ये असल्यामुळे काय होऊन राहिलेला आहे की त्याला स्वामींचा टच जात नाही. कारण संबंध फळ कधी आक्षेपते माहिती आहे काय, निर्णय प्या. तुम्हाला परमेश्वर जेव्हा असा टच करतात तुमच्या बॉडीला, तर त्यावेळेस त्यांचं स्वरूप तुमच्या स्वरूपाला भिडते, तेव्हा संबंध फळ आक्षेपते, लक्षात घ्या. मग त्या जडत्वीच्या जीवाला जर वडून जर तो आतमध्ये देवतेने कोंबला, वरून जर त्याच्यावर पाषाण आहे किंवा त्याच्यावर वरून जर विटीवर त्या थर आलेला आहे, त्याला टच होऊन नाही राहिला, म्हणून स्वामी काय करायले, ते वज्री घासून राहिले, म्हणजे वरचं मटेरियल काढून राहिले त्याच्या. आणि तो जीव जिथं आहे त्याला टच दिला, त्यानंतर तो दुःख प्रतिबंधलं त्याचं. असं काहीतरी आहे, म्हणजे परमाणुशी गाठ आहे म्हणे. आता कोळविरीचा कंटक श्रीप्रभू मोडीला,
कोळवीर आहे रिद्धपूरपाशी, कोळवीर गावाचं नाव आहे. तर तिथं म्हणे एक काटा होता. आता काट्याविषयी बी मतभेद. काटा तुम्हाला बाबडीचा काटा माहीतच आहे. पण आम्ही एका ठिकाणी देवपूजा केली. त्या देवपूजेमध्ये त्यांच्या घरी एक असा लोखंडाचा इतका तुकडा होता आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं कोळविरी कंटक. डोकंच काम ना करे, हे काय भारा नाही. कोळविरीचा काटा आपल्या नेहमीच्या चरित्रात काटा म्हणजे हा काटा पायात वृत्ती हा. हे काय? मामांना विचारलं, मामा काय? मामांचे खूप पाठ वाचलेले आहेत मामांनी. मामाने बरोबर आहे म्हणे. याच्यावरून आता लॉजिक लागते म्हणे की एका पाठामध्ये कोळविरीचा कंटक म्हणजे काय माहिती आहे काय? गावाला सुरक्षा भिंत राहायची, त्याला वॉल कंपाऊंड म्हणतात. आपल्या घराला वॉल कंपाऊंड वगैरे तशी गावाला जर सुरक्षा भिंत उभारली तर त्याला म्हणतात परकोटाची भिंत म्हणतात, परकोट. आणि त्या परकोटाला एक वेशीचा दरवाजा असते. तर कोण्या गावाला एक वेशीचा दरवाजा, कोण्या गावाला 2 वेशीचे दरवाजे, काही गावाला 3, काही गावाला 4 आणि रिद्धपूर आणि पैठण हे 2 गावं अशी आहे, यांना 5 वेशीचे दरवाजे आहेत, लक्षात ठेवा. 5 वेशीचे दरवाजे. तर अशा पद्धतीमध्ये महाद्वार म्हणतात त्याला. तर वेशीचे दरवाजे म्हणजे खूप मोठे, ज्याच्यातून राजा रथासुकट जाऊ शकेल असा, हत्ती सुद्धा जाऊ शकेल एवढा मोठा दरवाजा असा, त्याला म्हणतात वेशीचा दरवाजा. मग आता गावाची भिंत सुरक्षा भिंत. तर मग शत्रू जेव्हा आक्रमण करायला आला की त्याला भिंत त्याच्या बापाकडून फुटत नाही आणि एका दिवसात तर शक्यच नाही. मग ताबडतोब काय तुटू शकते? फक्त दरवाजा. मग दरवाजा जर हत्ती तोडते तर हत्तीला त्रास झाला पाहिजे म्हणून तो दरवाजाचा जाळा करायचा, त्याला असे लंबे लंबे खिळे लावायचे. तो कोळविरीचा कंटक. तो कंटक आहे तर त्याला असे ते लावायचे, म्हणजे हत्तीनं जर कधी त्याला अशी धडक दिली तर त्याला ते काटे टोचतील म्हणून त्या दरवाजाला असे मोठे मोठे काटे असे त्या वेशीच्या दरवाजाला. तर त्याच्यापैकी तो कोळविरीचा कंटक श्रीब्रह्मणीला, तो वेशीचा कंटक, तो लोखंडाचा तुकडा आहे म्हणे. तो कुठून आला काय माहिती त्याच्याकडे. तर असा काहीतरी प्रकार आहे कोळविरीचा कंटक. त्याच्यावर कंटक लिहिलं, कोळविरीचा कंटक. तर तो म्हणे लोखंडाचा काटा आहे म्हणे. पण जाऊ द्या, लोखंडाचा असो की साधा असो, निर्णय काय लावतात माहित आहे की म्हणे जडत्वीच्या जीवाचं त्याच्यात संपादकत्व होणार होतं म्हणे. श्रीब्रह्म काय केलं? परमाणू विस्घटित करून टाकला म्हणे. त्यामुळे तिथं काय झालं की जीवाचं संपादकत्व झालं नाही. ह्या फार विद्वानाच्या चर्चा असतात, पुढच्या चर्चा असतात, ज्याचा अभ्यास झाला त्याला त्या कळतात. आता विषय एक निर्णय असा लावला जातो की आमची चर्चा झाली विद्वानांची की बुवा मनुष्यात जडत्वाचा नियम काय आहे की ज्या माणसाला तुम्ही मारलं, युक्त मनुष्याला मारलं की त्याचं जडत्व आक्षेपलं, तर म्हणे त्याच्या देहाच्या परमाणूमध्येच तुम्हाला जडत्व भोगला जाते. म्हणजे तुम्ही या माणसाला मारून टाकलं तर मग ती देवता क्षोभते आणि याच्या देहाच्या परमाणूमध्ये तुम्हाला जळत्वाला टाकते. मग आता तुम्ही त्याला जाळून टाकता, अन्य लोक, आपण पुरून टाकतो. मग पुरल्यानंतर समजा जाळलं किंवा पुरलं तर लक्षात ठेवा, तुम्हाला जाळा की पुरा, तुमच्या शरीराचा परमाणू नष्ट होत नाही, कारण परमाणूला कोणी जाळू शकत नाही. देवताच्या मूर्ती आणि परमाणूचा बांधा महासंवारी नाश्याच्या टीकेमध्ये पक्ष आहे. त्यामुळे परमाणू सृष्टीमध्ये नासत नाही, म्हणून परमाणू विद्यमान आहे. एवढा मोठा 6 फुटाचा मनुष्य जाळला, त्याची टोपलभर राख निघाली ना, तर पूर्ण शरीराचे परमाणू त्याच्यात अवेलेबल आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे वरून जळलं, आतून तसंच आहे म्हणे, परमाणू कुठंच जात नाही. मग तुमचे परमाणू तर लागेल तेवढे पडलेले आहेत, ते देवतेला जाणीव आहे हा कोणाचा परमाणू आहे. मग श्रीप्रभूंनी परमाणू विस्घटित केला, दुसरे परमाणू नाही आहेत काय? आणि देवता तर जळतो भोगेलच ना, देवता तर जळतो भोगेल, ते कसं काय सोडेल? तिला नियमच दिलेला आहे. म्हणून इथपर्यंत निर्णय लावून मोकळे होतात. मग याच्यावर आमची चर्चा झाली. त्या चर्चेतून आम्ही एक निष्कर्ष काढला की जो परमाणू जो आहे त्या परमाणूमध्ये त्याचं संपादक करणार होते, तो परमाणू श्रीप्रभूंनी काय केला माहिती? कंटक जेव्हा मोडला, असा मोडला, तेव्हा तो परमाणू स्वामींच्या अंगावर येऊन चिटकला, स्वामींच्या बॉडीवर आला तो, गोविंदप्रभू महाराजांच्या. मग आता स्वामींच्या शरीरावर तो आला, त्याच्यात देवतेने संपादन केलं तर त्याला दुःख होईल काय? त्याला दुःख होईल काय? नाही. म्हणजे तो परमाणू यांनी अंगावर घेतला असं म्हणा. तो एक परमाणू तुमच्या अंगावर कितीतरी बॅक्टेरिया आपल्या हाताला चिटकेल असते, आपल्याला माहित नाही. तसे परमाणू तर त्या बॅक्टेरियापेक्षा बी सूक्ष्म आहे म्हणतात. परंपरा म्हणते की राईचा 6वा हिस्सा, पण हे बी शिष्याला समजून सांगण्यासाठी गुरुने सांगितलेला शब्द आहे हा. हा काही शास्त्रोक्त प्रकार नाही आहे. राईचा म्हणजे मौरीचा 6वा भाग, व त्याच्यापेक्षा सुद्धा परमाणू छोटा आहे म्हणे. इतका सूक्ष्म परमाणू आहे म्हणे की जो परमाणू देवतेच्या फळ्याला सुद्धा दिसत नाही,
तो किती सूक्ष्म असेल म्हणे. देवतेला सुद्धा तो परमाणू फक्त देवता पाहू शकते, बाकी त्याचा फळिया सुद्धा पाहू शकत नाही. फळिया म्हणे आपल्या स्वरूपापर्यंत सगळं पाहते. एवढा परमाणू सूक्ष्म आहे, त्या परमाणूमध्ये देवता त्याला कोंबते आणि तो परमाणू कुठंच जाऊ शकत नाही. तो आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाही आपल्याला. तो परमाणू श्री प्रभूंच्या जर शरीरावर कुठं बोलला तर काय अडचण आहे तुम्हाला? कारण दुःख होणारच नाही. कारण याचा टच आहे तोपर्यंत त्याला दुःख प्रतिबंध होते. तर तो कन्वेचा जीव होता, त्याला तिथे संपादन करायला लागली होती. तू त्याला संपादत्व करायच्या अगोदरच तो परमाणू मी माझ्या याच्यावर घेऊन घेतो. मग आता त्याच्या संपादन केलं, त्याला दुःखच नाही काही. तिकोपाध्याय सरले, श्रीप्रभू येऊन बसले, पहिले भात दे म्हणे. म्हणजे ते बाकीचे म्हणतात, जे रावळो हे प्रेत घरात पडलेलं आहे तुम्ही कसं मागता? ओ प्रेत घरात असताना दुखोटा असते खातात काय? ते म्हणतात मला त्याच्याशी घेणं देणं नाही, मला पहिले खायला पाहिजे. आता ते लोक देऊन टाका. म्हणजे श्रीप्रभूंनी काय केलं, त्याचं ते तिथं तो ग्रास घेतला त्या पुरू भाताचा, म्हणजे दही भाताचा. जसा घात घेतला, नियम काय तुमचा, निर्णय काय तुमचा, की तुम्ही इथं पात्र पडलं की इथलं 10 दिवसाचं दुःख प्रतिबंध होते आणि तिकडलं 92 वर्षाचं भांडं फुटून जाते. संयोग लोकांमध्ये 92 वर्ष आहे तिकडे आणि इथे 10 दिवस आहे. प्रेतदेहाचं नरक 10 दिवस इथं आहे आणि 92 वर्ष तिकडे आहे. तर मग तुमचं समजा पहिल्या दिवशी जर पात्र पडलं तर 9 दिवसाचं दुःख प्रतिबंधलं आणि 92 वर्षाचं भांडं फुटलं. तिसऱ्या दिवशी पात्र पडलं तर 7 दिवसाचं दुःख प्रतिबंधलं इथलं आणि तिकडलं 92चं नाचलं. मग चौथ्या दिवशी पडलं 6 दिवस, 5व्या दिवशी पडलं 5 दिवस. तर श्रीप्रभूंनी काय केलं, अंतिकेतून निघायच्या अगोदर चाल टाक लवकर. म्हणजे याला दुःखाला जाऊ दिलं नाही, याला प्रेतदेहाचं दर्शनच होऊ दिलं नाही काही. प्रेतदेहापासून डायरेक्ट, म्हणजे त्यांना डायरेक्ट ते ओव्हरटेक करून टाकलं त्यांनी डायरेक्ट. म्हणजे अंतिक मधून डायरेक्ट ते पुढच्या चले गेले, प्रेतदेह गायब करून टाकलं डायरेक्ट. कारण त्या 3 तासाचं मागून राहिले पाहिजे, आताच्या आता पाहिजे. कारण 3 तास अंतिम भोगणार, मग निघून प्रेतदेहात जाणार, हे अगोदरच काउंटर राहिले. म्हणजे श्रीप्रभूंनी या ठिकाणी काय केलं की त्याचं प्रेतदेह, म्हणजे हे दुःखाला जायच्या अगोदर त्याचा कार्यक्रम करून टाकतात. तर कन्वेचा आहे तो, गेल्यापेक्षा जाऊ देत नाही ना. तर म्हणून तो निर्णय संयुक्तिक लागेल की त्याने तोडला. तेव्हा त्याचे, कारण त्यांच्या वस्त्रावर एवढी मोठी धूळ आहे. श्रीप्रभूंच्या वस्त्रावर धूळ किती आहे? बाईसांना झटक सांगतात, बाई हे वस्त्र तुम्ही झटकून राहिले. म्हणजे बाबा हे धुळे मागले. अरे धुळे नाही, ते श्रीप्रभू ते भाग्यवान जीव आहेत त्याच्यात, ते स्वामींच्या अंगावर गेले, आम्हाला दर्शन होत नाही लवकर श्रीप्रभूचं. म्हणून ते बाई श्रीप्रभूची रजकी एवढी जर यांच्या अंगावर धूळ आहे, हे काय रोज स्नान करतात का आपल्यासारखे? मग यशो किती जळत जीव असते यांच्या अंगावर, कितीला सुख देत असतील ते नेम नाही त्यांचा. तो असा निर्णय मांडलेला. नाहीतर निर्णयाला बाधा येते की तुमचा परमाणू कुठे जात नाही, मग देवतेला दुसरा परमाणू नाही काय तो विस्कळीत केला, तर असा निर्णय आहे ना. म्हणून सांगायचं की स्वतःवर घेतलं. आता यायच्या अंगावर गेल्यानंतर तू कर ना संपादकत्व, तुला काय करायचं ते कर, मला जे करायचं ते मी करीन. तिनं संपादकत्व केलं, यांनी त्याचं दुःख प्रतिबंध करून टाकलं. मग त्याच्यात ते काय करणार आहे? तिचं कार्य झालं, हे याचं कार्य करून राहिले. तर असा काहीतरी निर्णय तुम्ही बोला. नाथोबांना शिव्या दिल्या, देवतेला शिव्या दिल्या नाथोबांना. मग देवतेला शिव्या दिल्या, मग देवता कोपल्या. मग देवतेला माहित आहे की आपल्याला काही करता येत नाही, कारण स्वामींचा हा नाथोबा स्वामींचा आहे. तर त्या स्वामींकडे आल्या पहिले कंप्लेंट घेऊन. आणि मग स्वामी बसले ना, स्वामी म्हणतात दिजी असं झालं. तर स्वामी म्हणतात ठीक आहे, चालेल. असं बाई सांगते, बाबा इथं मी नाही, नागदेव नाही, कोणाशी बळबळ करू राहिले? काय बिमारी लागली का तुम्हाला? एक बिमारी असते बरं बळबळ करायची, नंतरच्या काळात बिमारी लागते. काही लोक ते बळबळ करत असते, आपल्याकडे कोणाशी बोलून राहिलं कोणीच नसते, एकटंच बोलते, एकटंच चालू असेल. मग एखादा घेऊन जायचं त्याला, मी एक वेगळं रात्री उठून बोलून राहिला, मी मग अशी माझी तब्येत खराब वाटत, जाऊ द्या हे तब्येत खराब वाटल्याची हे. तर असे काही लोकांना सवय असते रात्री बोलायची, कुठे एकटेच बोलत बसतात, एकटंच बळबळ बळबळ. तर श्रीप्रभू करतात तर त्यांचं वेगळं काम आहे. तर म्हणून इथं स्वामी करू राहिल्याचे, ठीक आहे चालेल. बाई सांगते, बाबा इथं मी नाही, नागदेवनी कोण? बाई मंडळी का नाही, देवतेशी सवी आहे तिथल्या, मा देवता घरानेशी येत आल्या, देवता घराने घेऊन आले आमच्याकडे. बाबा म्हणे मग काय झालं? सांगतात काही नाही, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला शिव्या दिल्यानं ठीक आहे, तुम्हाला दुखवलं ना, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, मला काय करायचं मी करीन, हा निर्णय झाला. तुम्हाला काय करायचं ते करा. मग म्हणे देवतेनं जोर आणला, ताप आणला जोरात, आणि म्हणे मग त्याला चालता येत नव्हता, असं असं आला, डुलक्यात देत आला. समजा काय रे बा काय झालं, उशीर करून लावला? म्हणे जीजी भलता मला ताप आला. समजा असं काय, का बरं आला ताप तुला? म्हणे जी काही नाही, म्हणे मी ते तिथं अंग टाकलं म्हणे, तो मला थकवायचं, अंग टाकायसाठी गेलो म्हणे मी, ते देवता होत्या म्हणे, मग मी काही नाही म्हणे, मग मला काय झालं काय नाही, मग मी आलो. समजा का रे देवतेला शिव्या कोण दिल्या? म्हणजे शिव्या दिल्या म्हणे. मग अरे त्या देवता इथं आल्या त्या घराण्याशी, जी काय झालं म्हणजे ते असं म्हटलं नाही काय?
बरवा ज्ञात जोग्या बाईला व्यापती, बरवे झाड रांडा देवता व्यापिती. जे जे हो मी असं म्हटलं. मग हे म्हणायची काय गरज होती तिला? त्या देवतीला शिव्या करून दिल्या त्या, मग तुला जोर आला. म्हणजे असं आहे का? हा ठीक आहे. मग सांगतात बाई बघा आता हे देवतेने देवतेचं कार्य केलं. असं सांगतात बाई पाणी भाताची मुदा आणा, पाणी भात आणा, याच्या अंगावर उकळा, याला देऊन टाका प्रसाद, याचा ताप चालला जाईल. म्हणजे स्वामींनी नंतर चरणोदक दिले, एक पाठ सांगते. मग त्याला चरणोदक देऊन ते देऊन त्याचा ताप गमावला. देवतेला कार्य करू दिलं ना तिचे. तुमचं काय ते करा, भांडारा करा, तुमचं काय करायचं करा, नंतर मी पाहिजे ना काय. तसं श्रीप्रभूंनी काय केलं, तो कंटक मोडताना तुला याच्या संपादन करायचं, चल कर, मोडला, परमाणू अंग घेतला, चल तू काम झालं, आता मी पाहिजे काय करायचं, माझा जीव येतो. तर त्याचं दुःख प्रतिबंध असलं केलं असावं, असा निर्णय लावला तर अदुःख. नाही तर मग पुढचा निर्णय, आता पुढचा निर्णय ज्याला माहित आहे त्याला. हा आता आम्हाला माहित होता निर्णय की बाबा परमाणू देहाचा विद्यमान असतो, जडत्व परमाणूमध्येच भोगवल्या जाते. त्यामुळे परमाणू काही संपत नाही सृष्टीतला, म्हणजे परमाणू उपलब्ध आहे कुठेतरी. मग हा निर्णय त्याला अडचणी ना, इथं नाही तर दुसऱ्याच्यात टाकीन ते. तिला सगळ्या परमाणूचं ज्ञान आहे देवतेला. हा परमाणू विचार केला म्हणून काय एअर परमाणू नाहीत काय? म्हणून हा संयुक्ती लागेल की यांनी तो परमाणू आपल्याजवळ घेतल्यामुळे काय झालं की देवतेचं काम होऊन गेलं. आता ते त्या जीवाला दुःख नाही आहे. पण तिनं संपादकत्व करायच्या अगोदरच त्यांनी तो परमाणू आपल्या अंगावर घेऊन घेतला. मग परमाणू आपल्या अंगावर तो घेतला म्हणजे किंवा कुठेतरी शरीराला घेतला, शरीरावर जिथं घेतला तिथं त्याने संपादक केलं, तिनं तिचं कार्य करून दिलं. पण इकडे नाहीच आहे. इकडे ठीक आहे, म्हणजे तिनं तिचा करंट सुरू करून दिला, पण येणे बटन बंद करून ठेवलं, मग ते करंट लागणारच नाही. तर असं अधिक संयुक्तिक ठरेल असा निर्णय लावलेला. तर या ठिकाणी परमेश्वर असे 2 अवतार 3 अवताराचे संबंध लावले जातात. तर तिथं एकांक 12, पतरवाळीवर जे जेवले अवतार ते 2 आणि स्वतः स्वामी 3, असे 3 अवतार संबंध डोमेग्रामला आहे. तो असे 2-3 लय संबंध आहे. अचलपूरला 500 अवतार संबंध लावला जातो. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराज रुक्मिणी देवीचं स्वयंवर पहिले हरण केलं म्हणे, मग स्वयंवर केलं म्हणून पुस्तकावर रुक्मिणी स्वयंवर लिहिलं असतील. पाहिलं ना तुम्ही? पारायण करता ना तुम्ही? लग्न होत नाही त्या पूर्वीचे पारायण करायला लावतो आपण, पारायण करा रुक्मिणी स्वयंवरचं. रुक्मिणी हरण केलं, स्वयंवर कुठून आलं? तुम्ही असं बारीक डोकं लावता कधी? नाही लावा. पुस्तकावर लिहिले असते रुक्मिणी स्वयंवर. हरण करायला आले, सगळे जगेल माहिती हरण करायला आले ते माता ठिकेतून दिले हरण केलं म्हणून तिचं. तर म्हणे याचे बारकावे फार महत्वाचे असतात. जशी तुम्हाला वज्रीची लीळा सांगून राहिलो, कारण ते चेतनीशी आणि सहितुका चालू आहे म्हणून ती लीळा आहे. जळत्व ते चेष्टा नाही आहे. तसं स्वामींनी रुक्मिणीचं विवाह पक्क झाला होता, शिशुपाळ आला होता. रुक्मी हा एक सामर्थ्यवान योद्धा असल्यामुळे स्वामींनी पाहून घेतलं की इथं आता रुक्मिणीला जर कधी काळ्याचं असेल तर हरणाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही आहे, म्हणून हरण करायचं ठरवलं. कारण शिस्तीबद्ध जर कधी श्रीप्रभू आपला कृष्ण महाराजांनी प्लॅन आखला असता तर तिचं लग्न शिशुपाळाशी होऊन गेलं असतं. म्हणजे मग स्वामींनी पाहिलं की आता इमर्जन्सी तर काय काम करते, हरण. मग विवाहाच्या 5 प्रकारापैकी हरण एक प्रकार आहे. स्वामींनी हरण केलं. मग हरण केलं तिला. मग हरण केल्यानंतर त्या माता ठिकेतून हरण केलं आणि रथावर घेतलं तिला. आता दर्शन आली होती, 100 सैनिकाची तुकडी होती. ते श्रीकृष्ण पायाला बरोबर पळाले ते सगळेजण. कोण काय करणार याचं? तर मग श्रीकृष्ण महाराजांनी पांचजन्य हातामध्ये घेतला. पांचजन्य हातामध्ये घेतला तर रुक्मिणी हात धरला. म्हणजे पांचजन्य का बरं वाजून राहिले? तर कृष्ण महाराज म्हणतात मी एक जातीवंत क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय कधीच युद्धातून पळून जात नाही आणि क्षत्रियाने समोरच्याला सावध करून युद्ध केलं पाहिजे. म्हणून आता तुझी अडचण असल्यामुळे मला हरण तर करावं लागलं, पण मी तुला असं पळून देऊ शकत नाही, कारण मी जातीवंत क्षत्रिय आहे. मला सांगून दाखवून द्यायचं आहे की मी आता रुक्मिणीचं हरण करून राहिलेला आहे, थोडक्यात स्वयंवर करून राहिलेला आहे, कोण अडवते अडवा मला. ठीक आहे म्हणे. मग पांचजन्य वाजवला. पांचजन्य म्हणजे प्रत्येक योद्धाचा एक शंख होता. तो शंख वाजला की तो योद्धा आला असं त्याचं सायरन यायची. सायरन आपल्याला फोन येते सकाराम तुकारामाचा की मी येऊन राहिलो, इथपर्यंत पोहोचलो, आता इथं आहे, उद्या तिथं येईल, आहे की नाही. त्याचा तो शंख वाजवता पहिला शंख. प्रत्येक योद्धा शंख आहे. अर्जुनाकडे म्हणजे शंख आहे, तो देवलोकांना देवदत्त शंख आहे अर्जुनाकडे. त्यानंतर पौंड्रदत्त नावाचा शंख भीमाचा आहे. मणिपुष्पक नावाचे नकुल सहदेवाचे आहे. असे शंख असतात. म्हणजे तसं कृष्ण महाराज शंखाचं नाव काय? पांचजन्य. कृष्ण महाराजांनी पांचजन्य वाजवला. जसा पांचजन्य वाजला शत्रूला लवकर भनक असते. शिशुपाळ म्हणतो रुक्मी, कृष्णाचा शंख. तो म्हणे हे बघ, तुमचं कृष्ण महाराजचा हाडवैर आहे ना, हाडवैर, म्हणून तुम्हाला कंटिन्यू कृष्ण दिसते. रुक्मी म्हणतो म्हणून तुमच्या डोक्यात कृष्ण भरलेला आहे म्हणून तुम्हाला कृष्ण वाटते, पण लक्षात ठेवा कृष्ण माझ्या हद्दीत येणार नाही. तो म्हणते काय? हा सायरन बरोबर आहे,
आई, हा पंचजन्याचा आवाज आहे. तेव्हा मध्ये एक सैनिक पळाला. तो रुक्मी आणि तो शिशुपाळ सारीपाट खेळत होता. एक सैनिक पळाला, म्हणे महाराज अशुभ खबर. म्हणे काय? रुक्मिणीचं कृष्ण महाराजांनी हरण केलं. तो शिशुपाळ पा पा म्हणे, मी म्हटलं की तुम्हाला, मला सायरन ऐकल्यावर ओळखलं की आला म्हणून कृष्ण म्हणे. मग शिशुपाळ जीवाला, शिशुपाळ उठला. रुक्मिणी म्हणतो, हा, ती अजून माझी बहीण आहे, तुमची पत्नी झाली नाही, त्यामुळे तिचं रक्षण करणं माझं काम आहे. म्हणून रुक्मी निघाला म्हणे. रुक्मी निघाल्यानंतर रुक्मीने म्हणे कृष्ण महाराजांचं सैन्य अडवलं, आणि म्हणून त्याला अडगाव म्हटलं जाते. आमच्या गावापाशी गाव आहे अडगाव, आमचं जन्मगाव, त्याला अडगाव म्हणतात. आणि तिथं म्हणजे मग जवळ काय केलं की त्याला रुक्मिणीसोबत कृष्ण महाराजांचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये रुक्मीला परास्त केलं स्वामींनी. रुक्मीनं सगळे शस्त्र वापरले त्या ठिकाणी. त्यावेळेस कृष्ण महाराज धनुष्य बाणाचं युद्ध केलेलं आहे, तलवाराचं युद्ध केलेलं आहे, गदा युद्ध केलेलं आहे, सगळं युद्ध केलेलं आहे. सगळ्याच्या त्याला परास्त केलं. आणि शेवटी मग कृष्ण महाराजांनी सुदर्शन प्रकट केलं. तर त्याच्याकडे त्याच्या तोडीचं शस्त्र नव्हतंच. स्वामींनी, त्याने धनुष्य घेतला तर स्वामीने धनुष्य घेतला, त्याने तलवार घेतली तर स्वामीने तलवार घेतली, त्याने गदा घेतली तर स्वामीने गदा घेतली. सगळे युद्ध झाले म्हणे, सगळ्या याच्यात रुक्मी परास्त, रुक्मिणीच्या समोर. आणि मग स्वामींनी शेवटी सुदर्शन प्रकट केलं. तर मग रुक्मिणी, आता रुक्मीचे 7 गेले आणि 5 राहिले. रुक्मी जो मोठा भाऊ आहे रुक्मिणीचा, तर स्वामींनी ते प्रकट केलं. तसं रुक्मिणीनं पाय धरले कृष्ण महाराजांचे, श्रीचरण धरले, म्हणजे जी माझा भाऊ आहे म्हणे, मारू नका, माझा भाऊ आहे, मारू नका. आणि रुक्मी म्हणतो, मला मारून टाका, कारण मी एक क्षत्रिय आहे, आणि क्षत्रिय जर युद्धामध्ये मरण पावला तर तो वीर गतीला प्राप्त होते. हतवा प्राप्त स्वर्ग जित्वा भक्षसे महिम तस्मात दुत्तिष्ठ कोणते युद्ध. गीतेमध्ये सुद्धा आलेलं आहे की तू युद्ध कर, हतवा प्राप्तशी स्वर्ग, म्हणजे जर क्षत्रिय जर युद्धात मारला गेला तर तो स्वर्गात जाते, असं त्याचं शास्त्र सांगते. म्हणून मला मारून टाका. रुक्मिणी म्हणते की माझा भाऊ आहे, मारू नका. देव धर्म संकटात पडले, काय करावं. म्हणजे रुक्मी म्हणते की मारून टाका, रुक्मिणी म्हणते मारू नका. तर देवची शेवटी देवानं तिसरा पर्याय, ऑप्शन तिसरं निवडलं. दोघेचं मन राखलं गेलं पाहिजे. रुक्मिणीच्या नुसार मारल्या नाही गेला पाहिजे, आणि रुक्मीच्या याच्यानुसार मरणही मिळालं पाहिजे. म्हणून म्हणे, मग एखाद्याला जर कधी मरण द्यायचं नसलं, म्हणजे समजा तुम्हाला एखाद्याला मारून टाकलं तर हिंसा प्रमाद होऊन जाईल म्हणे, परंतु जर तुम्हाला मरण द्यायचं नसलं तर मरणासारखं दुःख देता येते तुम्हाला. मरणासारखं दुःख कोणतं असते माहित आहे? वर्म काढणे. स्वामी म्हणतात, वर्म स्पर्शापाशी शिरच्छेद सांग. वर्म काढणे म्हणजे त्याला अपमान करणे त्याचा. मग अपमान कोणता करणार? तर म्हणे राजाचा अपमान म्हणजे काय? राजा बोले दल हाले, तो एवढा मोठा राजा ज्याच्या केसाला बी कोणी धक्का लावू शकत नाही म्हणे, एवढा मोठा राजा त्याचे केसच काढून टाकले डोक्यावरचे, मुंडन करून टाकलं म्हणून मुंडगाव नावाचं गाव आहे, आणि शिर सोललं म्हणून शिरसोली नावाचं गाव आहे जवळ. तर अशा पद्धती त्याने केस काढून टाकले. केस गेले की बाल आहे तो शहाणे, या केसाची किती जपासना करतात. रामदेव बाबाचं तेल लावतात त्याला, बाया शिकाकरी त्याला धुतात, काय त्या केसाची. त्या केस लेखाचे त्याला 2च रंग स्वामीने दिले, एक काळा आणि एक पांढरा. तिसरा रंग देतात त्याला मेहंदीचा. अरे काऊन रिकामे धंदे करता, जे आहे ते राहू द्या नॅचरली. तर अशा पद्धतीमध्ये त्या केसाला किती जोपासना करतात. ते केस म्हणे त्याचे डोक्याचे काढून टाकले. मग आता तो गंजा झाला तो रुक्मी. तो गंजा झाला, त्याची किंमत आहे का? राजाचे केस, किती मोठा अपमान आहे. राजाच्या केसाला धक्का लागत नाही, इथं सगळे केसच आहेत. तर म्हणतात मग रुक्मी चिडला, आणि रुक्मी म्हणे मग कसा जाईल, लोक हसतील नाही काय. तर तो एका ठिकाणी थांबला, आणि त्याने मग त्या ठिकाणी नगर वसवलं. ते नगर म्हणजे भातकुली तालुका, अमरावती जिल्ह्यातला. अमरावती जिल्ह्यातला भातकुली तालुका म्हणजे त्याने केस येपर्यंत रचलेली नगरी. कारण केस आल्याशिवाय जाता येत नाही. त्यात ते काही वीग नव्हती ना, ते एखादी वीग गिफ्ट दिली असती त्याला, हे वीग घाल जायला का राज्यामध्ये, पण त्या ती वीग नव्हत्या, म्हणून ते केस येपर्यंत थांबावं लागला म्हणे. हाच अपमान, द्रौपदीचा अपमान जेव्हा जयद्रथानं केला, तेव्हा जयद्रथाला मृत्यूदंड द्या म्हणे, कारण द्रौपदीचं हरण केलं. एक शादीशुदा स्त्रीचं हरण करणं खूप, सगळेजण त्याच्यात बसले, पण युधिष्ठिर म्हणते करता येत नाही असं, कारण हा आपल्या बहिणीचा नवरा आहे. मग ते भीम म्हणतो की अरे हा काही बी करायला तरी नाही म्हणे, याला मारता येत नाही, कारण हा बहिणीचा. मला सांगा म्हणे की उद्या वनवास संपल्यानंतर गांधारी मातेच्या पुढे गेले तर तिने म्हटलं की तू तुझ्या बहिणीचा नवरा का मारला, बहिणीला विधवा करताना तुझे हात का थांबले नाही, मी काय उत्तर देऊ म्हणे. मग सगळे पांडव युधिष्ठिराच्या पुढे जात नाही. मग ते म्हणतात दादा ठीक आहे, तुम्ही म्हणतात आम्ही याला मारत नाही म्हणे, मग काय करा, याचा अपमान करू म्हणे मऱ्यासारखा. तर त्याचे बी केस काढले, त्याचे केस काढलेले आहेत म्हणे जयद्रथाचे. त्याचे जयद्रथ तो अपमान केला. तर असं काहीतरी प्रकार आहे म्हणतात अपमान करण्यासारखा. तर या ठिकाणी कृष्ण महाराजांनी काय केलं, पांचजन्य बाजूला त्याक्ती त्यांनी हरणाचं रूपांतर स्वयंवरामध्ये केलं, की मी रुक्मिणीला घेऊन जात आहे, कोणाच्या मनगटात जोर असेल तर थांबून दाखवा.
अडून दाखवा मला म्हणून त्या आलेला. मग आता रुक्मीचे हे हाल झाल्यानंतर शिशुपाळ तिकडेच पळायला आलाच नाही तो. याच्याच तर केस गेले, तर आपले केस कोणी गमावता, जे आहे ते राखा. कोणीच आला नाही म्हणे इकडं. आणि मग याच्यात तर खूप मोठं सांगतात म्हणे रुक्मिणी स्वयंवरमध्ये खूप मोठं युद्ध झालं वगैरे. पण युद्ध झालं की नाही याचा उल्लेख आपल्याला माहित नाही, पण रुक्मिणी स्वयंवरात त्याने नरेंद्र बासांनी आणलेला आहे की आपलं संतोष मुनी नक्की खूप मोठं युद्ध झालं. तर त्याच्यामध्ये तर ते स्वयंवर झालं. त्या स्वयंवरासाठी म्हणजे नंतर म्हणजे जो चोरून घेऊन गेले असते तर ते हरण राहिलं असतं, पण उजागरीने घेऊन गेले म्हणून ते स्वयंवर झालं. म्हणून पुस्तकावर लिहिलं असते रुक्मिणी स्वयंवर, त्याचं पारण करतात लोक जोऱ्यात. तर अशा पद्धतीमध्ये हे काहीतरी निर्मिती त्याच्यामध्ये आहे. याच्यानुसार ते सगळ्या गोष्टी झालेल्या दिसतात. तर अचलपूरला कृष्ण महाराज त्यावेळी एकदा मुक्कामी राहिले म्हणून तो संबंध लावला जातो. आणि चक्रपाणी महाराजांनी ते वडे मांडे तळत असताना ते जे हे आहे आपली कामाख्या, तिचे बोट विजवलं, त्याचा आहे चांदोबा विजवला, त्याचे 2-3 उदाहरण. त्यामुळे चक्रपाणी महाराज त्या महाजनाने लिखित पाठवलं तर म्हणजे ते चक्रपाणी इथं होते, तो संबंध लावला जातो. गोविंदगुरु महाराज तर तिथं ते द्राक्षाची वेळ उपटली त्या ते झालेले आहे. आणि आमचे स्वामी 2 वेळ गेलेले आहेत, एकदा भांडारकरासोबत आणि एकदा त्या धानुबाईच्या आवारी, एकदा रामदार राजासाठी. दोन दोन वेळ म्हणजे 2 वेळ स्वामी गेलेले आहेत. आणि दत्तात्रय महाराजांना मदळसा देवीने स्मरण चिंतन करून त्यांना धावा करून त्यांना प्रगट केलं. लाखारबनामध्ये एक स्थान आहे. लाखारबनामध्ये दत्तात्रय महाराजांचा साक्षात्कार मदळसा देवीला झालेला आहे. त्यामुळे 5 अवताराचा संबंध अचलपूरला लावतात. असं अचलपूरचं महत्वाचं स्थान आहे. आणि तिथला हा अळक राजा आहे म्हणे. दत्तात्रय महाराजांनी ज्याला भेट दिली ते साधारण जीव नाही, इथे आपण शोधत आहोत. तो यदुराजा झाला, हा अलर्क झाला. अजूनही आपल्याला त्याची महिमा पाहायचीच आहे. आपली वेळ पूर्ण झाली. 8 मिनिट शिल्लक झाले 8:30च्या पुढे. आपण उशिरा सुद्धा तर उशिरा घेतलं. बाकीच्या सत्रामध्ये आपण त्याचं वर्णन पाहणारच आहोत. आणि याची आजची वेळ इथंच थांबतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत